या एका पुरस्कारासाठी, पत्रकारितेतला खूप मानाचा अशा पुरस्कारासाठी आपण तंबी दुराई उर्फ श्रीकांत भोजेवार यांची निवड केलीत. त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो आणि भोजेवारांना हा पुरस्कार मिळाला याबद्दल ही सुरुवात आहे. यातून पुढे असं वरवर जात त्यांना अनेक पुरस्कार मिळत आणि त्यातले काही पुरस्कार हे माझ्या हस्ते मिळत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. खरं तर त्या चिवडा गल्लीमध्ये, मुंबईला त्या लालबागचा चिवडा गल्ली नावाचा एक भाग आहे आणि तिथं लग्न कार्याचं जे सगळं बुंदीचे, कडक बुंदीचे लाडूपासून सगळं तिथे ते अनेक लोक घेऊन जातात, फरसाण वगैरे. त्या चिवडा गल्लीमध्ये लोकसत्तेचं एक ऑफिस साधारण बरीच वर्ष होतं तिथे ते. आणि तिथे असत टिकेकर हे संपादक असताना त्यांनी, मी व्हॉलंटरी रिटायरमेंट स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर मला तुम्ही आमच्याकडे सदर लेखन कराल का म्हणून चंद्रशेखर कुलकर्णी माझ्याकडे आले आणि नंतर लोकसत्तेशी माझा एक नातं सुरू झालं. आणि त्यातनं टिकेकरांना हास्यरंग नावाची पुरवणी ही म्हणजे इतर अनेक पुरवण्या लोकसत्तेच्या होत्या, खूपच पुरवण्या होत्या. त्याच्यामध्ये हास्यरंग नावाची जी पुरवणी आहे तर त्याच्यासाठी तुम्ही संपादन सहाय्य कराल का. आणि भोजेवार हे त्याचं सगळं संपादकीय काम बघत असत. त्यामुळे माझा आणि त्यांचा जो काही परिचय, आम्ही सगळे एकत्र बसत असू आणि त्यातनं जो परिचय होत गेला, त्यातनं हा माणूस खरोखर अगम्य आहे असं माझं मत आहे. तुम्हाला सांगतो म्हणजे कुठलीही रूढ अर्थानं, ज्याला जर्नलिझममधली एखादी डिग्री म्हणतात किंवा वाङ्मयामधलं एखादं एम ए मराठी केलं आहे किंवा PhD केली असं नाही, तर ही व्यक्ती रेडिओ मेकॅनिक म्हणून शिक्षणातून बाहेर पडलेली आहे. आणि त्याचं नातं मला असं वाटतं की कुमार केतकर हे देखील रेडिओच्या सगळ्या याच्यामधनं, टेक्निकल याच्यामधनं आलेले आहेत. म्हणजे टेक्निकल याच्यामधनं आलेला माणूस हा नक्की त्याला एक तंत्रज्ञान अवगत होतं, तसं काहीतरी मराठी समाजाचं आणि सगळ्याचं एक तंत्र त्यांना समजलं आहे की काय असं मला वाटतं. गेली अनेक वर्ष रविवार सकाळ उजाडला की पूर्वी साधारण 92 सालापासून आता अलीकडेपर्यंत 2011 आणि 2 फुल 1 हाफ आणि अलीकडच्या काळामध्ये सातत्यानं 1.5 दमडी हे जे आपण असंख्यपणे, आणि त्याचं जे आपल्या पुण्याचे जे प्रकाशक जाखड्यांनी जे पद्मगंधेच्या याच्यातनं एकामागून एक पुस्तक आली आणि त्या सगळ्या पुस्तकांना भोजेवारांचं पुस्तक त्या हास्याच्या त्याला श्रीपाद कृष्ण कोलटकर पुरस्कार की ते पुस्तक आहे म्हटल्यानंतर दुसऱ्या कुठल्या पुस्तकाला पुरस्कार मिळणार नाही ही अगदी खात्री असायची. तुम्हाला सांगतो तर त्या भोजेवारांची मुलाखत घेण्यासाठी मला तुम्ही इथे बोलवलं. खरं तर मी त्यांचा असिस्टंट म्हणून लोकसत्तेमध्ये काम केलेलं. म्हणजे एखाद्या शिष्याला इथं बोलावं, त्याच्या हस्ते त्याचा पुरस्कार, त्याचा सत्कार करावा असं सगळं आहे. आता मागे एकदा आपले भोजेवारच म्हणाले होते की ते कुठेही जाताना थोडंसं कमी बुद्धीच्या माणसाला बरोबर घेतात. म्हणजे आपण कमी बुद्धीच्या माणसाला घेतलं की आपण हुशार दिसतो ना, तसं काहीतरी आहे का म्हणून त्यांनी बरोबर आणलं. याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. पण वाचनालयातर्फे हा सत्कार आहे. मराठीची अशी एक वेगळ्या वळणावरती पुढे काय होईल तिसऱ्या पिढीमध्ये अशा एका वळणावरती आपण उभे असताना गेली जवळजवळ 25-30 वर्षाहून अधिक काळ जी व्यक्ती माणसाच्या संबंध सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि इतर बृहन महाराष्ट्रामध्ये वाचनाची आवड रविवारी सकाळी टिकवून धरतो, जे लोक दूधवाल्यासारखी किंवा पेपरवाल्यासारखी उत्सुकतेनं जी वाट पाहतात त्या माणसाचा हा आज सत्कार आहे. तुम्हाला सांगतो
खरोखर म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की माझ्या हस्ते हा आज सत्कार दिलेला आहे. एकदा तुम्हाला सांगतो, लता दीदींनी जेव्हा आम्हाला गुच्छ दिला, त्या दीनानाथमध्ये आमचा सत्कार झाला, तेव्हा बोलताना शंकर वैद्य सर होते सगळे, तर तेव्हा मी म्हणालो की आज आम्हाला भारतरत्न मिळाल्याचं सारखं आम्हाला वाटतंय. तसं काहीतरी हा पुरस्कार मी त्यांना देताना मला स्वतःला असं माझाच कुठेतरी गौरव केलेला आहे असं वाटतं. त्या बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृतीलाही मी आज अभिवादन करतो. आणि अशा पद्धतीनं जी शैली ज्याला म्हणतात ही टिकवून धरणं फार अवघड आहे. विश्लेषणपर, माहितीपर असं जे लिहिणं आहे ना ते खूप सोपं आहे, ते खूप सोपं आहे, ते अनेकांना जमतं. मी त्यालाही कमी लेखतो अशातला भाग नाही. पण उपहास, उपरोध आणि विनोद या अंगानं सातत्यानं दर आठवड्याला लिहित राहणं, त्यातला एखादा जो तुकडा आहे किंवा एखादा पॅरेग्राफ आहे, एखादा उतारा आहे, तो एखाद्या रविवारचा कदाचित सगळ्यांना आवडत नसेल, पण सातत्यानं बहुतांशानं की हे सगळं आहे ना ते पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे असं सगळे लोक त्या फेसबुकवरनं, त्या व्हॉट्सअपवरनं एकमेकांना सगळीकडे जेव्हा पाठवतात, हे भाग्य फार थोड्या लोकांच्या वाट्याला येतं आजकाल. त्यातली ही एक व्यक्ती आहे, तुम्हाला सांगतो खरोखर. म्हणजे अशी वेळ आलेली असताना जेव्हा कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनात सुद्धा जेव्हा एखादा कार्यक्रम चालू असतो तेव्हा समोरचे लाईट घालवले जातात. त्याचं कारण असं की समोर प्रेक्षक कमी आहेत किंवा नाही आहेत हे लोकांना कळू नये कुठेतरी, म्हणून समोरचे लाईट घालवण्याची वेळ येते. हे सगळं वास्तव आहे तुम्हाला सांगतो. आणि वाचन संस्कृती, वाचन वगैरे सगळं आपण म्हणतो, खूप मोठमोठ्या आरोळ्या देतो आणि मराठीच्या दारी कार्यक्षण बरी, मराठीचे सगळे ती सुरेश भटांचं संबंध कविता आपण म्हणतो वगैरे, लाख मुखातून वगैरे. पण प्रत्यक्ष मराठीच्या दृष्टीनं, वाचनाच्या दृष्टीनं आपण काय करतो हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. हा संबंध वाचनाची निर्लेपणा, ही व्यक्तीचा चेहरा, हा आज कदाचित तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ही व्यक्ती आली असेल. अरे तंबीदुराई म्हणजे कोण, काय वगैरे कुणाला काही माहीत नसतं. श्रीकांत बेजवार यांच्याबरोबर मी अनेकदा जातो, अनेकदा बरोबर जातो, अमुक जातो, पण मला जेवढी जनमानसात त्या टी व्हीच्या माध्यमामुळे प्रसिद्धी आहे तेवढी या माणसाला नाही. त्या बाबतीत मी नंबर 1 आहे तुम्हाला सांगतो. पण जेवढे वाचक या माणसाचे घराघरामध्ये आहेत, या माणसाच्या ग्रंथांच्या जेवढ्या आवृत्त्या निघाल्यात, आणि साधे सुधे अंकल्पी सारखे ग्रंथ नाही, जाडजूड ग्रंथ आहेत, ते सगळे अनेक वर्षांचे जे ग्रंथ आहेत ते त्याच्या अनेक आवृत्त्या त्या पद्मगंधानं काढलेल्या आहेत. तुम्हाला सांगतो आज आपण सगळे खरोखर आज भाग्याचा क्षण आहे. हे वक्ते नाही आहेत, पण वक्ता नसलेला माणूस, हा वक्ता जो आहे तो क्षणकाळ, आम्ही वर्तमानात पुरते आम्ही लोक आहोत तुम्हाला सांगतो. पण या 180 वर्षाच्या जुन्या लायब्ररीमध्ये पुढची 180 वर्ष जर कुणाचं शिल्लक राहणार असेल तर ती यांची पुस्तकं आहेत तुम्हाला सांग. तर त्या बोलवारांची मला मुलाखत घ्यायला मिळते. पुन्हा एकदा सांगतो, मुलाखत घेणं हा माझ्या आयुष्यातला आजचा पहिला प्रकार आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे मुलाखतीचं मी काय एखादं कार्यशाळा अटेंड केलेली आहे आणि मग मुलाखत घेताना तुम्ही फार छान प्रश्न विचारलात वगैरे, अशी ते त्याच्यामध्ये काहीतरी नाट्यमय वाक्य असतात वगैरे, असं सगळं काही मला त्यातलं काही येत नाही. पण मी माझ्या हातनं काही चुकलं तर काही फार लोकांसमोर चुकलं आहे अशातलाही भाग नाही बरं का. तर तुम्ही विदर्भातल्या माणसाचा पश्चिम महाराष्ट्रानं सत्कार केलाय तेव्हा बॅकलॉग भरून काढा असं. ही माणसं उगाच तुम्हाला सांगतो, विदर्भातले लोक दरवेळेला पश्चिम महाराष्ट्राला किंवा याला नावं ठेवत असतात. आज ते आपण भरून काढलेलं आहे तुम्हाला सांगतो. तर बोजेवार, तुम्ही ज्या डिग्रस गावामध्ये जन्मलात ती सगळी तुमचे वडील, तुमची आई आणि तुमच्या वडिलांविषयी की ते त्यांना सगळी कलेविषयी असलेली आवड, त्या मुंबईच्या राजकमल स्टुडिओमध्ये ते काही काम हरकाम्यासारखं काही साधं काम करत असत. इतक्या सामान्य अशा पातळीवरच्या घरातनं
पुढे येऊ शकते ही व्यक्ती. तर मी त्यांच्या वडिलांनाही आत्ता खरोखर मी म्हणजे त्यांचं स्मरण करतो, कारण त्यांच्या स्मृतिदिनाला मी देखील एकदा तिथे जाऊन दिग्रसला कार्यक्रम केला आहे. त्यांच्या आईच्या हातचं छानपैकी असं तिची पातळ भाजी म्हणून विदर्भामध्ये फार सुंदर असं बनवतात. आपल्याकडची आळूची भाजी तसं नाही, ते पालक आणि ते सगळं वगैरे डाळ बीळ घालून फार सुंदर असं काही ना काही करतात. ती मी अनेकांकडे काढलेली आहे, खाल्लेली आहे, पण त्याची रेसिपी मात्र मला अजून त्यांनी कधी दिलेली नाही आहे. हे असं सगळं काहीतरी गुपित असतं प्रत्येक माणसाकडे. तर ते वडील आणि त्यांच्या सहवासातल्या काही आठवणी तुम्ही आत्ता आम्हाला सुरुवातीला सांगाव्यात. मी थोडंसं माझं काय असतं, कवी संमेलनात मी बोलत सुटतो, मग माझ्या शर्टाला अरुण म्हात्रे मागणं एक दोरी बांधतात, मग ते असं आता खेचतात असं, आणि आता पुढे जा किंवा पुढची कविता म्हणा. तर तसं जरा तुम्ही देखील अशी एक दोरी खेचायला हरकत नाही. मला थांबवायचं असेल तिथं टाळ्या वाजवायलाही हरकत नाही. धन्यवाद. काका, तुमच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी एकतर जवळपास 200 वर्षापूर्वी ज्यांनी आमच्या आजच्या पोटापाण्याची सोय केली ते आमचे पूर्वसुरी बाळशास्त्री जांभेकर यांना मनापासून वंदन करतो. सार्वजनिक वाचनालय नाशिक यांना धन्यवाद देतो की त्यांनी इतक्या मोठ्या व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार मला दिला. मनापासून आभार. आणि अभय सदावर्ते सर यांचं अभिनंदन करतो पुरस्कारासाठी. 2 नात्याने अभिनंदन करतो त्यांचं. एक तर नातं मी पत्रकार आहे, वाचक आहे, लेखक आहे, या नात्याने अभिनंदन करतोच. आणि दुसरं नातं म्हणजे मी साहित्य अकादमीच्या महाराष्ट्र रॅप्सरचा सदस्य सचिव आहे, त्यामुळे त्या नात्याने पण मी अभिनंदन करतो साहित्य अकादमीच्या पुरस्काराचं. आणि मगाशी फडकेसर म्हणाले म्हणजे पंक्तीदा या जेवाल्या वगैरे, मला सर्व लोकांचा प्रश्न आला की आपल्यासमोर काय वाढवून ठेवलं आहे. बरोबर. तर तिला आपण जरा दिसेल काय वाढून ठेवलं आहे ते. आधी तुमचा प्रश्न गंभीर आहे. खरोखर मी माझा जो पुढचा प्रवास झाला, या प्रवासाला या 3 व्यक्ती कारणीभूत आहे माझ्या घरातल्या. त्यांचं मला कायमच प्रेम असतं या गोष्टीसाठी. म्हणजे माझे आई बाबा आहेतच आणि शिवाय माझी आजी आहे. म्हणजे माझ्यामध्ये हे सगळं साहित्य, सिनेमा, सगळं जे काय वेळ आलं त्या वेळाला मुळात माझी आजी कारणीभूत आहे. म्हणजे तेव्हा आमच्या गावी जी टॉकीज होती, सिनेमाची टॉकीज, तिथे सगळ्यांना माहिती आहे त्या काळात टॉकीमध्ये 2 वर्ग असायचे, लेडीज आणि जेंट्स. तेव्हा एकत्र बसणं नसायचं. आणि लेडीजचं तिकीट होतं 55 पैसे आणि जेंट्सचं तिकीट होतं 75 पैसे त्या काळामध्ये. आणि लेडीजचा जो विभाग होता तिथला, त्या विभागाच्या समोर एक पाटी लावलेली होती. लहान मुलांना, कडेवरील मुलांना तिकीट लागणार नाही अशी होती ती. त्यामुळे मी बराच मोठा होईपर्यंत माझी आजी मला कडेवर घेऊन जायची. आतमध्ये गेल्यावर ठरवलं बापरे किती वजन वाढलं तुझ्या सगळ्याची. तर त्या आजीने मला असे खूप फुकट फिल्म दाखवला. आजीचं असं होतं की सिनेमा बदलला की बघायला जायचं, कुठला सिनेमा असो. तर सिनेमाचा वेळ माझ्या आजीने माझ्यात आला, माझ्या आजीने माझ्या वडिलांमध्ये आलं ते वेळ. त्या सिनेमाच्या वेळापायी माझे वडील जवळपास 16-17 वर्षाचे असताना घरून पळून आले होते मुंबईला. आणि तेव्हा ते विशांतारामकडे नोकर म्हणून राहिले होते. 3-4 असतानाचा त्यांचा सिनेमा होता विशांतारामचा. त्या सिनेमाच्या वेळेस तेव्हा लहानजी राजश्री होती त्यांची मुलगी, तर तिला शूटिंग करायला खूप त्रास देते म्हणून तिला वागवायला माझ्याकडे तिथे राहिले. आणि तेव्हा त्यांचा हेतू अर्थात त्यांचं ड्रायव्हिंग वगैरे खूप चांगलं होतं. कधीतरी सिनेमावर आपण काहीतरी करायला मिळावं, पोस्टर बघायला मिळावे, काहीतरी करायला मिळावं असा हेतू होता. दुर्दैवाने माझ्या आजोबाचं निधन झालं आणि बाबांना परत यावं लागलं. आणि मग त्या लोकांनी त्याला घरी येऊ दिलं नाही इकडे परत, त्यामुळे ते दिग्रसच राहिले. तर ह्या आजीचं निर्णय होण्यावरती हे सगळं आजीमुळे पेरलं गेलं. दुसरं होतं बाबांचं आहे. बाबांमध्ये सगळं हे होतं, साहित्याची आवड, सिनेमाची आवड, सगळं ते बाबांकडे आलेलं आहे. परंतु आजीची आणखी गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते की तेव्हा घरोघरी दुपारच्या वेळेस तांदूळ आणि डाळ निवडत खडे, तांदूळ आणि गहू निवडत बसले, त्यातून खडे काढण्याचा एक कार्यक्रम सगळ्यांच्या घरी असायचा साधारणतः शनिवार रविवारचा. आता आपल्याला खडीबडी काढलेले तांदूळ आणि गहू विकत मिळतात, काढायची गरज पडत नाही. पण त्या काळात हा घरोघरी कार्यक्रम असायचा. 5 किलो 10 किलो गहू आणले की पहिल्यांदा दुपारी खडे काढत बसायचं. तर शनिवारी माझी आई शिक्षिका होती शाळेमध्ये, पण शनिवारी जेव्हा दुपारी खडे काढत बसायची माझी आजी आणि माझी आई. आईला ग्रंथालयाची पुस्तकांची खूप आवड होती. घरी पुस्तकं यायची, वाचनाची मासिकं यायची. तर शनिवारी दुपारी खडे काढायला बसल्यानंतर माझी आजी माझ्या आईला म्हणायची, सुनबाई ते राहू दे, खडे काढायचं ते मी करते, तुझं पुस्तक पूर्ण करून त्याची कथा मला सांग. वा वा वा. त्यामुळे ते आई आजीला कथा सांगायची. त्याच्यातनं माझ्या डोक्यात हे सगळं ते काहीतरी लिहिणं खूप काहीतरी ग्रेट असतं.
असं एक डोक्यात तयार झालं आणि याच्यावरती खूप मोठा म्हणाला असं शिक्कामोर्तब जे कळत्या वेळात झालं त्याची पहिली आठवण माझ्या मनात कायमची राहिलेली आहे की एक दिवस घरी वृत्तपत्र आलं आणि वृत्तपत्र घेऊन वाचता तेव्हा घरी तरुण भरत यायचा. म्हणजे आमच्याकडे तरुण भरत आणि नागपूर पत्रिका वेगळीच पेपर होते तेव्हा आणि लोकमत थोड्या प्रमाणात तेव्हा असं लोकमत नंतर वाढला पण तेव्हा तरुण भरत जास्त होता. घरी तरुण भरत आला, बाबाने पेपर घेतला आणि बाबा अचानक रडायला लागले जोराने. मला काही नाही, आपण सांगितलं घरचा मोठा माणूस करता म्हणून रडताना आपण कधी बघत नाही. मला फार विचित्र वाटलं की आपले बाबा रडतायत का असे जोराने. म्हटलं बाबा काय झालं, रडताय का अशी. तर बाबा लागले अरे गदिमा गेले. क्या बात क्या बात. गदिमा गेल्याची बातमी पेपरमध्ये होती, ती ऐकून ती वाचून बाबा रडायला लागले. म्हटलं काय कोण आहे गदिमा, मला माहिती नव्हतं तेव्हा गदिमा इतकं वेळ होतं मला कळण्याचं. पण तो माझ्या वेळा संस्कार व्हायला म्हणावं की मला आपण असं काही करायला पाहिजे या पद्धतीचं की इतकं मोठं वेगळं व्हायला पाहिजे की जे वाचल्यानंतर माणसाला वाईट वाटायला पाहिजे माणूस गेला त्याचं. गदिमानंतर किती मोठं कळलं पण तो संस्कार जो झाला तिथून माझ्या मनावर. तर हे सगळे सिनेमाचे साहित्याचे हे सगळे संस्कार या तिघांमुळे माझ्यावर झाले. मी जो काही आज आहे ते या तिघांचंच ऋण आहे. पुढे घडलं ते वेगळ्या लोकांनी घडलं पण आलो मुळात मुंबईमध्ये तो या ओढीने आलो आणि पुढे त्याला वेगळं लागलं काहीतरी नंतर. तुम्ही आईच्या संदर्भात एक सांगायचा, हे आता आंब्याचे दिवस आहेत आणि आमच्या आईला लोणचं घालायला आईच्या हातचं लोणचं टिकायचं. यांचं लेखन जसं टिकतंय तसं आईच्या हातचं तिच्या मुलाचं त्या आईच्या मुलाचं जसं टिकाऊ लेखन आहे तसं त्यांचं लोणचं हातचं टिकायचं. म्हणून अनेक मोठ्या घरामध्ये त्यांना धनश्री घरांमध्ये त्यांच्या मातोश्रींना लोणचं घालायला बोलवायचे. त्या आठवणी थोड्याशा आईच्या संदर्भातल्या. हे फार छान आहे. म्हणजे आईच्या हातचं लोणचं गावात खूप प्रसिद्ध होतं असं. आणि गावचे पाटील तेव्हा पाटील सगळंच गाव आमच्या गावात पण पाटील होते. गावातल्या दोन्ही टॉकीज पाटलांच्या मालकीच्या. आपल्या गावात सगळ्यात श्रीमंत कोणतं पाटील असं असायचं. ते गावातली जी काय पाटील सावकार 5-7 मंडळी होती. तर उन्हाळा आला की माझ्या आईला बोलवण्याचा. बोलावलं म्हणजे आता घरी रिक्षा यायची. खरी रिक्षामुळे बैलगाडी आहे पाटलांची घरी रिक्षा अशी यायची तेव्हा. तर यायची आणि आई बसून जायची रिक्षामध्ये गाडीमध्ये मानावरती जायचं आणि 4-5 तासाने यायची. मी आधी कळत नाही नंतर मला असं की आईच्या हातचं लोणचं आमच्या घरात गावातली जी काय 6-7 श्रीमंत मंडळी आहे त्यांना हवं असायचं. ते आईला गाडीवर घेऊन जायचे. सगळे मसाले सगळं कैरीच्या फोडी म्हणजे सगळं तयार असायचं. आई फक्त लोणचं टाकायची त्यांच्या घरी आणि त्या दिवशी त्यांच्या घरचं विशेष पाहुणचार आईला असायचा. आणि मी मोठा झाल्यानंतर मला आईसोबत एक गेलो तेव्हा कळलं की आणि वर्षभराचं लोणचं. मग त्यात 5 प्रकार असायचे लोणच्याचे. मग कैरीचं साधं लोणचं, मध्ये एक गोड लोणचं, एक तक्कू नावाचा जो प्रकार असतो की आंब्याचा किस करून केलं ते असतं, मेथांबा, गोडांबा असे जे सगळे 6-7 प्रकार सगळे आई दिवसभर त्या घरीच असायचे. सगळे आंब्याचे कैरीचे प्रकार करून नंतर संध्याकाळी घरी यायची. तर हे हाताला चव असलं म्हणजे काय बरोबर ते याच्यातून कळलं. म्हणजे आईच्या ह्याचा स्वयंपाक काढल्यानंतर गोष्ट हाताची चव तुमच्या लेखनात उतरलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. मला इथे खरं त्यांच्या आईचं स्मरण झालं त्या निमित्तानं मला खरं एक कविता म्हणावीशी वाटते. तर माय कविता मी म्हणतो. थोडंसं मुलाखतीत असं काही स्वतःचं सांगत नाहीत कोणी लोक. जर चान्स मिळाला तर आपण पण काहीतरी आहोत असं पण दाखव. तर माय पण हे कुठे आम्ही दोघं एकत्र असलो तर मग कॅमेरा काढून आधी मला आधीच कळतं. मी एवढं द्या मी काढतो फोटो मी फोटो काढतो. मला माझा फोटो कोणी काढणारे माहीत असतं. माय तूच असतेस घर स्थापत्याचं नेसू बदलतेस काळाच्या पटरीवर. स्थापत्याचं नेसू बदलतेस काळाच्या पटरीवर. चिकण मातीने लिंपलेल्या धब्याच्या घराशी पाट्यावर मीठ मिरची वाटत कधी जोत्यावर घट्ट उभी असते चांदईसारखी. चांदई म्हणजे एका बाजूची भिंत. कौलारू श्वास घेत अथवा पावसाळ्यात पत्र्याच्या ताडताड वाजणाऱ्या घरात पाखडतेस पोरकिड्यांना राठतांनी तू कुठेही सामावतेस. रो हाऊसमध्ये गुंठ्यावर मोकळी ढाकळी आकाशाने हळत कृतज्ञतेची सावली होऊन तू असतेस अग्निहोत्री. भाकरीचा न संपणारा वसा घेत तव्यासारखी जाळ रिचवत तुझ्या हाताने असते 1000 भाकरींची ऊब. माय आम्ही तुझ्या पोटी एकदाच येतो आणि तू तर आमच्या पोटात रोजच शिरतेस भाकरी होऊन. तू तर आमच्या पोटात रोजच शिरतेस भाकरी होऊन. तर ही अशी ही. पण तुम्हाला इतकं सगळं असताना हे जे भोजेवार नावाचं प्रकरण आहे ते वाचनाकडे सिनेमाकडे याच्याकडे कसं काय वळलं. म्हणजे त्या लहान वयामध्ये तुमची वाचनाची भूक त्या दिग्रस नावाच्या एका लहान गावामध्ये, ते काही फार मोठं गाव आहे अशातला भाग नाही, पण
त्या वाचनाच्या आज वाचनालयामध्येच तुमचा सत्कार आहे, तर तुमची वाचनाची ही जी आवड आहे किंवा जो ध्यास आहे तो कसा काय तुम्ही पुरा केलात, तो त्याच्याबद्दल बोला काहीतरी. काका, आधी तुमच्या कवितेबद्दल बोलतो, आधी तुमच्या कवितेबद्दल बोलतो, हो, नंतर तुमच्या प्रश्नाकडे. म्हणजे तुम्ही आता नायकाकडून कविता वाचली किंवा ऐकली, ते दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं आहे तसं हा माणूस आहे. हा असं दिसतो तसं नाही आहे माणूस. एक छोटा किस्सा सांगतो, नंतर काकांच्या प्रश्नाकडे येऊ. काका साधारणतः महिन्यात एक 4-5 दिवस असे असायचे की आम्ही अंक काढताना हास्यरंगासाठी पुस्तकाच्या ऑफिसमध्ये यायचे. आणि एक दिवस ते आले, निघाले, आणि साधारणतः अंदाज निघताना फोन केला की मी आलो, ऑफिसमध्ये पोहोचतो बघत. तर साधारणतः माणूस निघाला की साधारणतः तासाभरात पोहोचतो असा आमचा हिशोब होता. त्या दिवशी काका 2 वाजता पोहोचणार होते आणि 2-2:30 वाजले, 2:45 वाजले तरी काकांचा पत्ता नाही. आम्हाला काळजी वाटायला लागली. काका गेले कुठे, घरी फोन केला काकांच्या, तर काकू म्हणाले निघाले मी अशीच वगैरे. त्याप्रमाणे काकांचा पण फोन आला तुम्ही निघाले म्हणून, पण कुठली अडकले कुठे काका. आणि जसं तासभर जरा वाट बघून शेवटी आले काका. त्यानंतर आणि म्हणजे काका तुम्ही निघाला पण अडकलं कुठे नव्हतं, काय झालं होतं. तर तेव्हा सांगतो त्या माणसाने काय उत्तर दिलं तुमचं. तर म्हणाला, अरे मी येता आमच्या त्याला लालबागला ऑफिसलं, आम्ही येता मध्ये झाडात एक पिंपळाचं झाड दिसलं. त्या संबंध पिंपळाला बारीक बारीक तांबूस रंगाची इतकी सुंदर पानं आली होती. मी ते सगळं बघत बसलो, माझं मार्गापर्यंत स्थितीच उभा होतो. हा असा माणूस आहे, म्हणजे दिसतो कसा पण असतो कसा, वेगळा माणूस आहे हा. त्यामुळेच आमचे काका आहेत इथे. काका, पुस्तकाविषयी मी सांगतो, म्हणजे आमच्याकडे विदर्भामध्ये मायपेक्षा मावशीचं पुस्तक जास्त आहे. बरं. म्हणजे मराठीपेक्षा हिंदीचं पुस्तक जास्त आहे. त्यामुळे कारण आम्हाला मध्यपर्यंत तिकडे वराड सोडलं की पुढे सुरूच होतं. तिकडे सगळं नागपूर आणि पुढे मध्य प्रदेशमध्ये सगळं जवळ असल्यामुळे मराठी पुस्तकं वाचायला मिळण्याची मारामार होती. एक मी लायब्ररी होती, त्या लायब्ररीत कधी पुस्तके वेगळ्या पुस्तके असती, तेवढी लहानपणी होती, एवढी लहान बालमुलाची पुस्तकं वाचून झाली होती. अशा काळामध्ये आमच्या इथे गजानन बुक स्टॉल म्हणून एक बस स्टँडवर वाचनालय सुरू झालं. छोटंसं बुक स्टॉल होतं वाचनालय तिथे. तर तिथे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं यायची आणि मी झपाटल्यासारखं तिथे येऊन बसायचो त्या ठिकाणी. मी त्या स्टॉलवरची सगळी पुस्तकं वाचून लागली. नवीन पुस्तकं आले की वाचलं, नवीन पुस्तक आले की वाचलं. तिकडे अगदी बर्थ कंट्रोलपासून काय होतं सगळं वाचून लागलं त्या काळामध्ये. इतकं लहान असताना सुद्धा इतकी सगळी पुस्तकं वाचून लागली होती. आणि त्या मला आज म्हणजे सांगताना कधीकधी अंगावर काटा येतो आपल्या, की तेव्हा आमच्या गावामध्ये मी मगाशी सांगितलं त्यामुळे तरुण भारत लोकमत हे पेपर्स यायचे. आणि तिथल्या वाचनालयामध्ये मुंबईचा पेपर म्हणून महाराष्ट्रांच्या फक्त 5 प्रती यायच्या त्या ठिकाणी. आणि बस स्टँडवर त्या दुसऱ्या दिवशी यायच्या. त्याला डाक आवृत्ती म्हणतात हे मला नंतर कळलं, आधी कळत नव्हतं. तर ती डाक आवृत्ती तिकडे महाराष्ट्रांची यायची आणि मी ती महाराष्ट्रांच पेपर घेऊन तेव्हा मला कळायचं की आपल्याकडे पेपर आणि ह्या पेपरात काहीतरी फरक आहे. याची भाषा, याची लेखांची पद्धत, हे जे सगळं हे काहीतरी वेगळं आहे. आणि तेव्हापासून असं आपण तिकडे जायला पाहिजे, जिथून ज्या प्रकारचे पेपर निघतात तिकडे आपण जायला पाहिजे. बरोबरचे त्याच्या पुरवण्या, त्याचे लेख, त्याची मांडणी सगळं. तेव्हा त्याच्यामध्ये करमरकर लिहायचे क्रिकेटविषयी, तर क्रिकेटवरचे लेख वाचणं. आणि तिथे मी पहिल्यांदा चित्रपट समीक्षण वाचायला सुरुवात केली, काय असतं ते. बरं. तेव्हा पद्माकर कुलकर्णी चित्रपट समीक्षण लिहायचे महाराष्ट्र टाइम्समध्ये. आणि पद्माकर कुलकर्णी नंतर मग कमलाकर नाडकर्णी उशीर आले. कमलाकर नाडच्या काळात मी इकडे आलो होतो. पण ते सगळं वाचून ते सगळे संस्कार तिथे झाले. म्हणजे मला महाराष्ट्र टाइम्सचं मराठी वाचल्यानंतर ते वाटायचं अरे मराठी असं मराठी असायला पाहिजे त्या काळामध्ये. ते सगळे संस्कार आमच्या तिथलं बस स्टँडवर जे वाचनालय होतं छोटंसं, मी जे वाचनालय होतं गावात नगर वाचनालय, तिथे फार मला वाचायला मिळालं नाही. पण हे जे छोटं वाचनालय होतं बस स्टँडवरचं, तिथे माझ्यावर खूप संस्कार झाले वाचनाचे, मराठी हिंदी वेगवेगळ्या प्रकारचे. मी इतकं प्रचंड हिंदी वाचलेलं आहे. म्हणजे साधारणतः बस स्टँडवर काय आता जासूसी उपन्यास जे येत असतात त्याच्यामध्ये ओमप्रकाश शर्मा, प्रेम वाजपेयी, वेदप्रकाश शर्मा, कर्नल रंजीत, इब्ने शफी असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे लेखक होते. त्यामुळे हिंदीचा संस्कार माझ्या तेव्हा खूप झाला. चांगलं मराठी मला खरं वाचायला मिळालं, मुबलक वाचायला मिळालं ते मुंबईत आल्यानंतर मिळालं. बरोबर. तिथे मला असं खूप पाहिजे ते मराठी मिळालं. म्हणजे मराठीतले मोठमोठे लेखक जी खानोलकर यांचं जे काही सगळं साहित्य मला वाचायला मिळालं ते खरं मुंबईत आल्यानंतर मी आदर्शासारखं सगळं भरून काढलं. माझे जे काही बॅकलॉग होता तो बॅकलॉग मी इथे भरून काढला मुंबईत आल्यानंतर. तिथे मला फार नाही वाचायला मिळालं. आणखी याला जोडून वाचनाला जोडून तुमच्यावर जे सगळे उपहास, विनोद किंवा उपरोध हे सगळं जे तुमच्यामध्ये आलेलं आहे म्हणजे ते विलक्षणच आहे. त्याबद्दल त्याचं आणि श्रीपाद कृष्णांच्या नावानं तर तुम्हाला अनेकदा पुरस्कारही मिळालेले आहेत.
ते अमुक एकदा 2-3दा मिळाले की ते बंद होतात, हे माहीत आहे ना तुम्हाला. म्हणजे एका व्यक्तीला एका साहित्य प्रकारामध्ये 3 वेळाच काहीतरी पुरस्कार मिळू शकतो. मला वाटतं ते झालेलं आहे तुमचं, तुम्हाला सांगतो. तर म्हणजे आता इथून पुढे इथं लेखकांना काही चिंता नाही असं मी जाहीर करतो. पण श्रीपाद कृष्णांपासून सगळी जी राम गणेश गडकरी, अत्रे ही जी सगळी परंपरा आहे, पु ल देशपांडे, तर त्या सगळ्या वाचनाचा कुठे तुमच्यावरती परिणाम किंवा त्यातलं काय विशिष्ट आवडलं वगैरे, अगदी वृत्तपत्री याच्यातले दत्तू बांदेकर वगैरे ही सगळी नावं मी आज घेतो, तर त्या संदर्भात काय तुम्ही? मगाशी ते वाचनाचा उल्लेख झाला, सतत वाचनाचा उल्लेख होतो आणि तुम्ही पण सुरुवातीला मराठी वाचनाचा उल्लेख केला. म्हणजे आजची परिस्थिती काय आहे काय आणि मराठी वाचन आणि हे सगळे हे संस्कार, जसं मराठी मी ज्या पद्धतीने लिहितो संस्कार, या दोन्हीचं एक काहीतरी कॉम्बिनेशन असावं. एक छोटी कविता मी वाचून दाखवतो. वा 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 वा, छान. माझी कविता म्हणजे माझ्या कॉलमचाच आहे भाग आहे हा, म्हणजे त्यातलं उत्तर पण मिळेल तुम्हाला थोडंसं आणि ह्या फ्लेवर पण कळेल थोडंसं आजच्या याचा. तुम्ही त्या ह्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा काही वेळेला तुम्हाला असं कवितेच्या अंगानं स्फुरतं तेव्हा वग म्हणा किंवा एखादा पोवाडा म्हणा, अशा विविध अंगानं तुम्ही त्या सदरामध्ये लिहिलेलं आहे. तर ही जी विविधता आहे तिच्यामागे त्या वाङ्मय प्रकाराचा निश्चित तुमचा अभ्यास आहे असं आम्हाला सगळ्यांना अनेकदा वाटलेलं आहे. म्हणजे हेवा वाटतो. खरं काय असतं की असं एकमेकांवर जळणं असतं थोडंसं, तुम्हाला सांगतो. म्हणजे आता मी काय पत्रकारिता क्षेत्रातलं नाही, त्यामुळे त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मला एवढं काय असं की बा मला कसा मिळणार, मी तर काही बाळशास्त्री जांभेकर पत्रकारितेतला मी काही माणूस नाही, त्यामुळे त्यांचा काही हेवा वाटावा म्हणजे द्वेष मत्सर वाटावा असं काही नाही. कारण तो मी काय त्यातला म्हणजे त्या रेसमधला काही घोडा नाही, तुम्हाला सांगतो. पण तुम्ही इतकं कवितेचं सगळं त्याच्यामध्ये जेव्हा करता तेव्हा आमच्या पोटात कुठेतरी गोळा उठतो, हे सांगतो तुम्हाला. फार सुंदर असं काहीतरी, म्हणजे जीएननी एकदा पत्रामध्ये लिहिलेलं आहे, जीएननी आणि विजय तेंडुलकरांनी, ती जे पत्रांचे जे 4 खंड आहेत त्याच्यामध्ये की हे सगळं कथा झालं, अमुक झालं, पण आपण कवी झालो नाही याचं त्याच्यामध्ये शल्य आहे. तर हे जेव्हा मी शंकर वैद्यांशी बोलत होतो तेव्हा वैद्य सर म्हणाले जे कवितेत आले असते तर आपलं काय झालं असतं म्हणून. तसं मला जरा यांच्याविषयी वाटतं तुम्हाला. अच्छा, पुढे. आपण दरवर्षी मराठी दिन साजरा करतो, भाषा दिन साजरा करतो, वाचन प्रेरणा दिन साजरा करतो. तर हे सगळे जे प्रयत्न आहेत ते भाषा जगवण्याचे प्रयत्न आहेत आपले, कशा प्रकारे भाषा जगावी त्यासाठीचे प्रयत्न आहे. पण वस्तुस्थिती काय आहे, मी अलीकडे जो वाचन प्रेरणा दिन झाला तेव्हा लिहिलेले माझं कॉलम आहे ते थोडक्यात कवितेच्या रूपात लिहिला होता, तो वाचतो. भाषण प्रेरणा दिन. जिथे वरती 5 मोबाईल आणि 2 दुचाक्या आहेत, जिथे TV स्क्रीनचा आकार इंचाने वाढतच आहे, जिथे कुठल्याही मराठी लेखकाचे कुठलेही पुस्तक औषधाने सापडत नाही, काही वाचायचे असते याचा ज्याला वाराही लागलेला नाही, त्या थोर घरकुलातील आधुनिक मराठी जनांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा. क्या बात आहे, क्या बात. जिथे कार्यक्रमांची संख्या प्रेक्षकांच्या संख्येहून अधिक आहे, जिथे लेखकांची संख्या वाचकांच्या संख्येहून अधिक आहे, जिथे पुस्तक एवढे म्हटले की शुभेच्छांच्या अंगठ्यांचे पूर येतात आणि पुस्तक आलं म्हटल्यावर तेच अंगठे पुढे दाखवले जातात, जिथे रसिक आपलं रसिकत्व हौशेने वेशीवर टांगतात आणि तुमचे पुस्तक पाहिले असे आवर्जून एकमेकांना सांगतात, त्या दगडांच्याही देशातील पाहकांना वाचन प्रेरणा देण्याच्या शुभेच्छा. क्या बात. प्रशस्त हॉलमधील डिझायनर सोफा, कुठल्या तरी महाराजांची तस्वीर आणि चकाकत्या हिऱ्यांच्या अंगठ्या, सुविधा संपन्न यशस्वी बोटात, मंद दिव्यांच्या प्रकाशातील मिनी बारमध्ये जिथे देशी विदेशी सख्या निवांत उभ्या असतात थाटात, बघणारेही उत्सुक असतात त्यांना घेण्या पोटात, जिथे मराठी साहित्य चखण्यापुरती ठाऊक नसते, कॉलेजात वाचणे तेच शेवटचे असते, लेखक साहित्य पुस्तके आदी म्हणजे तर त्यांना परगळावरील जे सृष्टी भासते त्या अस्सल मराठी जनांना वाचन प्रेरणा देण्याच्या शुभेच्छा. जिथे पगार भेटतो आणि माणसे मिळतात, जिथे पगार भेटतो आणि माणसे मिळतात, अभिनवन केविलवाणा होतो त्याला गर्वाचे साथ देतात,
अभिमान केविलवाना होतो, त्याला गर्वाचे साथ देतात. तो आलेला मी गेलेलो असे भाषेचे हाल झाले तरी भावना कळतात. रस्व दीर्घ म्हटले की जातीय कल्ला होतो. रस्व दीर्घ बघा म्हटले की जातीय कल्ला होतो. भाषा राहते बाजूला आणि भलताच हल्ला होतो. ही सगळी मोडतोड गप गुणान सहन करणाऱ्यांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा. वा वा. जिथे पुस्तके हजारोंनी काढली जातात, जिथे पुस्तके हजारोंनी काढली जातात, शेकड्यांनी चालली जातात आणि दशकाने वाचली जातात. छटाकभर गोष्टी वाचून जिथे तुमचे आता पुस्तक आले पाहिजे असे फेसबुक मित्र सांगतात आणि पुस्तक आल्यावर मात्र नकळत कुठेतरी पांगतात. जिथे छापणे स्वस्त झाले आणि वाचणे दुर्मिळ झाले, लेखक पण मिरवण्याचे आणि वाचक पण दाखवण्याचे दिवस आले, त्या दिल्लीचेही तथ्य राखणाऱ्यांना वाचन प्रेरणा देण्याच्या शुभेच्छा. वा वा. जिथे पुलं वाचून माहिती आहेत, जिथे पुलं वाचून माहिती आहेत, अत्रे ऐकून माहिती आहेत, वपू कॅसेटमधून कळले आहेत आणि पाडगावकर गाण्यातून वळले आहेत. जिथे जीव म्हणजे फक्त गॉगल वाटतो, जिथे जीव म्हणजे फक्त गॉगल वाटतो, ग्रेस कुणीतरी पागल वाटतो. जिथे जीव म्हणजे फक्त गॉगल वाटतो, ग्रेस कुणीतरी पागल वाटतो. विश्वासरावांचे पानिपत हा इतिहास की वर्तमान असा गोंधळ उडतो. विश्वासरावांचे पानिपत हा इतिहास की वर्तमान असा गोंधळ उडतो. ठणठण पाय भेटले की डोक्यावर फक्त लाकडी हातोडा पडतो. गुप्त, सकदेव, येले, मतकरी यांची नावे जिथे ऐकण्यासारखी वाटतात, मराठी साहित्य म्हटले की केवळ भूतकाळाचे हुंदके दाबतात. मराठी साहित्य म्हटले की केवळ भूतकाळाचे हुंदके दाबतात. त्या साहित्यप्रेमी महाराष्ट्राला वाचन प्रेरणा देण्याच्या शुभेच्छा. अंतर्मुख करणारं असं ही जी शैली आहे ना, खरंच मला अनेकदा वाटतं की त्यांनी बाकी सगळं गद्य सोडून कवितेच्या प्रांतात इथून पुढे यावं. अशी भले आमच्या पोटावर पाय आला तरी चालेल, पण तुम्ही त्या कवितेत यावं. आणि खरं तर मागे बरीच वर्ष झाली त्याला मार्गारेट थॅचर त्यांचं एक आत्मचरित्र आलं होतं, म्हणजे आत्मकथन आलं होतं. आणि त्याला ते पुस्तक घ्यायला त्यांची ऑटोग्राफ सही घेण्यासाठी मोठीच्या मोठी रांग होती. आणि तर त्याच्यानंतर एक महिना 15 दिवसांनी मुंबईला त्या बालमोहन सभागृहामध्ये श्रीना पेंशांचं गारंबीची राधा हे पुस्तक आणि राधा हे पुस्तक त्या दिवशी प्रकाशित झालं. आणि त्याला अशी 100-150 माणसांची त्यांची विकत घेऊन ती त्याच्यावरती स्वाक्षरी घेण्याची रांग बघून मला वाटतंय माझ्या आयुष्यातला हा शेवटचा प्रसंग. त्यानंतर कधीही असं पुस्तकाच्या प्रकाशनानंतर अशी कुठे मोठी रांग लागली आहे असं मी मराठीमध्ये खरंच मला असं वाटतं की अशा पद्धतीचं की तुमचं ते पद्मगंधानं काढलेलं एक पुस्तक आहे, त्याचं प्रकाशन कुठेतरी माझ्या हस्ते आहे आणि त्याला अशी मोठीच्या मोठी मराठी वाचकांची रांग लागलेली आहे असं कुठेतरी मला वाटत राहतं. पण गोजेवार, आता मुख्यतः तुम्ही पत्रकारितेतले आणि आजचा पुरस्कार देखील पत्रकारितेचा आहे. मराठीच्या सगळ्या संदर्भामध्ये ही सगळी मंडळी म्हणजे द्वाब कर्णिक, तळवलकर, आपले टिकेकर ज्यांच्या सहवासात तुम्ही बराच काळ व्यतीत केलात, म्हणजे 1992 ते 2011 मला वाटते. आणि मी साधारण त्याच काळामध्ये मग नंतर केतकर आले. तर या सगळ्या संपादकांच्या याच्यामध्ये तुम्ही जे काही तुम्हाला मिळालं त्यातलं नेमकं लक्षात काय राहिलं, किंवा पत्रकारितेच्या याच्यात असताना काही गमतीचे प्रसंग आले का, काही कुणाचे हे आता हे अशी सदरं तुम्ही लिहिता, डायरेक्ट नाव घेऊन लिहिता, आम्हाला भीती वाटते, आम्ही नाव लिहून घेत नाही. म्हणजे बायका कसं बिनधास्तपणानं त्या उखाण्यामध्ये नवऱ्याचं नाव घेतात, तसं तुम्ही त्या तुमच्या सदरामध्ये त्या माणसाचं नाव घेतात. मला सांगतो आम्हाला भीती वाटते. दुसऱ्या दिवशी वाटतं हा माणूस जर कुठं ज्या व्यक्तीचं नाव त्यांनी त्या कॉलममध्ये घेतलं आहे, म्हणजे अगदी काल परवाचंच जे काही तुम्ही लिहिलेलं आहे, तर त्या संदर्भामध्ये कुठनं काय दगड पडतील किंवा काय घरावर मोर्चा येईल की काय. आणि असे मोर्चे आलेले आहेत अनेकांच्या. केतकरांच्याच घरावर कसं तेवढं ठाण्यात तुमच्या त्या स्टेशनच्या बाहेर केवढा मोठा दगड आणि त्या गेट लावून घेतलं त्यांनी, म्हणून
ते लोक परत गेले तुम्हाला, लोखंडी ते ग्रिल आहे ते आवडून घेतलं म्हणून. तर तेव्हा आजचा समाज हा सगळा असा असताना तुम्हाला असं काही लिहिल्यानंतर त्या व्यक्तीच्या संदर्भात वगैरे असे काही धमकीचे फोन आले का? हे लिहिताना तुम्हाला असं काही असं दडपण कुणाचं वाटतं का? किंवा हे लिहिल्यानंतर एखाद्या संपादकानं तुम्हाला भोजवार हे बाकीचं सगळं ठीक आहे पण हा एवढा उल्लेख आहे तो जरा एडिट करूया, असा कधी प्रसंग आला का? पत्रकारितेच्या संदर्भात एकूण तुम्ही काही अनुभव? या सगळ्याचं श्रेय माझ्या कॉलमचं श्रेय म्हणजे मी मुळात तंबीरबाई हे लिहू शकतो मी अशा प्रकारचं हे सगळं श्रेय मुळात अरुण टिकेकरांना जातं. कारण मी तोपर्यंत चित्रपटाची परिषद लिहित होतो आणि काय होतं चित्रपटाची परिषद लिहिताना म्हणजे एक आपल्याकडे एक समज असा असतो की जो सिनेमावर लिहितो त्याला बाकी जगातलं काही माहिती नसतं, तो सिनेमातला माणूस असतो असा एक समज आहे आपल्याकडे. पण काय होतं टिकेकर आम्ही दुपारी असं त्यांना 2:30-3 वाजता टिकेकर लंच टाईमला डबा घेऊन जेवायला जायचे आणि त्यातल्या त्यात दुपारी 3-3:30 वाजता त्यांना कमी काम असतं अशी माणसं म्हणजे सप्लिमेंटचं काम करणारी माणसं त्यांना आठवड्यात एकच सप्लिमेंट काढायची असते, डेली पेपर आणि रोज पेपर काढायचा असतो. तर ते मला सोबत जेवायला घेऊन जायचे, दुपारी चल जेवायला असं म्हणायचे. तर ते बोलता बोलता मी काही टीका टिप्पणी करायचो सिनेमावर, साहित्यावर, राजकारणावर असं काहीतरी. तेव्हा त्यांच्या डोक्यात आलं होतं की हा असं काहीतरी लिहू शकतो. तर तेव्हा जेव्हा त्यांनी असं मला कॉलम लिहायचं सांगितलं की तू अशा प्रकारचं कॉलम लिही आणि मी मोठ्या मुश्किलने तयार राहू का म्हटलं माझं काम नाही आहे म्हटलं, मी सिनेमावाला माणूस आहे, असं काही राजकीय किंवा साहित्यिक सामाजिक निकाल लिहू शकणार नाही पण त्यामुळे विषय होता मी लिहू शकतो असं. त्यांनी मला 1999च्या शेवटची गोष्ट आहे म्हणजे 2000च्या जानेवारीपासून कॉलम सुरू करत होतो तेव्हा. आणि जेव्हा राजी झालो कॉलम लिहायला मोठं मुश्किलनं मी असं म्हटलं की आपण 3 महिने कॉलम चालूया, 3 महिन्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की मी काही मजा येत नाही तर आपण बंद करूया. या बोलीवर तो कॉलम सुरू झाला होता. तेव्हा त्यांनी मला पहिली गोष्ट सांगितली होती की याच्यामध्ये जर राजकारणी लोकांवर तू लिहिणार असशील लिही म्हणाले, अर्थात त्यांची इच्छा होती द्यावं. तर सांगलीमधला एक बडा नेता किंवा पांढरी टोपी घालणारा आणि असं असं धोतर नेसणारा एक नेता अशा प्रकारे काही लिहायचं नाही त्याच्यावर. ज्याच्यावरती लिहायचं त्याचं नाव आलं पाहिजे, म्हणजे सूचक नाही लिहायचं, कुठला अमुक माणूस सूचक वगैरे काय नाही पाहिजे, या माणसाला लिहायचं त्याचं नाव आलं पाहिजे. तर म्हटलं असं कसं म्हटलं मी जर त्याची खिल्लीवर असेल त्याची मस्करी करणं असेल तर त्याचं नाव लिहून म्हटलं काय रागा नाही बोलतो सोडून. तर त्यांचं वाक्य असं टिकेकर टिकेकर फार वेगळे पत्रकार होते. टिकेकरांचं वाक्य असं होतं तू जर त्यांचं नाव घेऊन लिहिलं तर तुझी जबाबदारी वाढेल आणि त्या माणसाची खिल्ली उडवायची एक सीमारेषा तुझ्या लक्षात येईल की आपण या सीमारेषापर्यंतच खिल्ली उडवायची. हे तारतम्य तुझ्याकडे आपोआप येईल तुझं नाव घेतलं तर. आणि तारतम्य ही वृत्ती आणि त्यांच्या कॉलमचं नाव तर तारतम्य होतं आणि तारतम्य ही वृत्ती म्हणलीच टिकेकर होती. त्यांना लिखाण खूप बॅलन्स असायचं कधी पण. त्यामुळे माझ्याकडे हे आधीच आले आपण जर अमुक माणसाचं नाव घेतो तर ते जबाबदारीने घेतलं पाहिजे. त्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर आली. त्यामुळे सुदैवाने राजकारणी लोकांपैकी फार रागावले नाही होता माझ्यामध्ये. मला खूप जास्त विचारतात की राजकारणी लोक रागावले नाही म्हणजे कधी 25 वर्ष मी लिहितो आता तर असे प्रसंग नाही आले का? तर मी त्याला 2 प्रकारचं उत्तर देतो अशा प्रकारे. म्हणजे त्यातलं एक उत्तर असं आहे की म्हणजे कदाचित असं असेल की मी लिहितो त्याच्यात त्यांना काही अवघड वाटत असेल असं माहीत नाही. किंवा दुसरा त्याचा अर्थ असा करायचा की त्यांची गेंड्याची कातडी असेल काही काय फरक पडत नाही. म्हणजे यातलं काय असेल ते असो, यातलं काय असेल ते असो, पण माझ्यावर आता रागावले नाही. रागावले असेल तर साहित्यिक रागावले. हो म्हणजे मला असं असं की राजकारणापेक्षा साहित्यिक जास्त असहिष्णू असतं. त्यांच्यामध्ये त्यांना आवडत नाही. सुभाष बेंडे सुभाष बेंडेंचं उदाहरण नाही. सुभाष बेंडे आता हयात नाही आहेत. तर पण किस्सा सांगतो कारण नंतर आमचं पॅचअप पण झालं. सुभाष बेंडे म्हणजे खूप चांगले वाचक होते आणि टिकेकरचे चांगले मित्र होते. बऱ्याचदा ते ऑफिसमध्ये यायचे त्यामुळे त्यांच्याशी माझं समोरासमोर बोललं जायचं. ते कौतुक करायचे तू विनोदी खूप छान लिहितोस वगैरे सगळं असायचं. आणि अशाच त्या काळामध्ये सुभाष बेंडे साहित्य समूहाचे अध्यक्ष झाले. साहित्य कराडचे साहित्य समूहाचे अध्यक्ष झाले. आता बेंड्याने काहीतरी लिहायचं अध्यक्ष झाले म्हणून तर मी काय केली कल्पना की एक बेंड्यांचं शेत आहे. बेंड्यांच्या शेतात 2 बेंड्या एकमेकांशी बोलतात आणि पहिली बेंडी दुसऱ्या बेंडी अगं बेंडे आपला बेंडा अध्यक्ष झाला असं करून तो सगळा 2 संवाद आणि त्यात बेंड्यांच्या साहित्याचे काय काय विशेषण सगळं संवादामध्ये आणलं. आणि त्याचा शेवट करताना मी असं म्हटलं होतं तू एक बेंडी दुसऱ्या बेंडीला टाळी देते आणि असं टाळी दिली म्हणते मला सगळ्यात जास्त आनंद कशाच झाला माहिती आहे का? मी कशाच झाला
भेंडेंनी आपला गुण आपल्यातला गुण होणं, आपलं फक्त नावच नाही घेतलं, आपला गुण परफेक्ट उचलला. भेंडे आपल्या एवढंच चिकट आहे. आता हे सगळं वाचल्यानंतर भेंडे जाम भडकले. नंतर ते नुसते वाचल्यानंतर थेट टिकेकरांच्या घरीच गेले दुसऱ्या दिवशी तिकडे. आणि त्याला म्हणलं काय मी अध्यक्ष झालो संमेलनाचा, ही काय लिहिण्याची पद्धत आहे का वगैरे वगैरे. तर टिकेकरांना समजा अहो अख्खा कॉलम तुमचं गुन्हे वगैरे आहे, तुमच्या साहित्याचं नोटेबल सांगणार आहे. आणि म्हणजे किती गंमत आहे, दोन भेंडे बोलता आपला भेंडे अध्यक्ष झाला वगैरे. तो तुमचे वाचक कुठपर्यंत पसरलेलं आहे बघा, तुम्ही काय राग बोलता गोष्टीचा. पण भेंडे वैताळले, चिडले माझ्यावरती. आणि भेंडेनी त्यानंतर फोन करून दाखवून दिलं. एरवी त्यांचा महिन्यापासून 2-3 वेळी फोन यायचा, पण त्यांनी त्यानंतर फोन करून दाखवून दिलं. पण मलाच ते बरं वाटत नव्हतं. म्हटलं मोठं साहित्यिक आहे आणि अशा प्रकारे राग आला असेल तर आपण कधीतरी चान्स मिळाला की माफी मागू त्यांची. तुम्हाला राग आला असेल तर माफी मागू. पण वेगवेगळे काय झालं, मी तेव्हा लोकसभेमध्ये होतो आणि मी योग आणला पण आणि त्यांनी दिला असं म्हणूया आपल्याला. तेव्हा त्यांचं एक सगळं महाराष्ट्रामध्ये सुरू होतं मी लोकसभेमध्ये असताना. आणि त्यांनी आलेले गमतीदार अनुभव वगैरे ते घेतले त्या ठिकाणी. आणि त्यांनी खूप छान गमतीदार अनुभव दिला. तो अनुभव पण सांगतो, फार मस्त अनुभव होता त्यांचा. की सारखं कुठेतरी कार्यक्रमाची निमंत्रण होत होती त्यांना, अध्यक्ष होते त्यामुळे सारखी निमंत्रण होत होती कुठेतरी, पुस्तक प्रकाशन असो किंवा सत्कार असो असे काहीतरी निमंत्रण यायचे. आणि एकदा त्यांना असंच निमंत्रण आलं आमच्या घरी, या अमुक कार्यक्रमाला या आमच्या कुठल्या घरी निमंत्रण आलं आणि आमची माणसं तुम्हाला घ्यायला अमुक दिवशी येतील. तर दुपारी ते 11 वाजता वगैरे 10:30 वाजता बंद तयारीने बसले, आता त्यांची माणसं येतील आणि आपण जाऊ. तर ठरल्याप्रमाणे 10:30 वाजता त्यांची 2 माणसं आली, भेंडेच्या घरात बसली, भेंडेच्या पाणी वगैरे प्यायला दिलं. पण ती माणसं बसल्यापासून भेंड्यांच्या घराच्या आजूबाजूला त्यांच्या शेजारी पाजारी सारखी येऊन भेंड्याच्या घरात बघायला लागलं. असे येतो कुठेतरी डोकावतोने जातो, येतो कुठेतरी डोकावतोने जातो अशी ओळखीचे. पण विचारत नव्हता काय झालं ते, सारखा येऊन डोकावून जात होता. तर भेंडीला काय करायला सगळी माणसं येतात घरात डोकावून जातात, यांना बघायला आणि कोण आहे की उठून व्यवसाय दिला त्यांना वाटलं इथे आली वगैरे. तर थोडं भेंडी काय झालं का भेंडी, सगळी सारखी माणसं येतात आणि जातात काय. तर बाहेर जाऊन त्यांनी बघितलं तर बाहेर त्यांना ॲम्ब्युलन्स उभी दिसली. तर कळलं कोण आजारी आहे. तर ते त्या 2 माणसाला म्हणाले मला काय कळत नाही, तुम्ही बसल्यापासून सारखी बरोबर येतोय बाहेर गाव. तर ती 2 माणसं म्हणजे अहो मी तुम्हाला घ्यायला आलो आणि गाडी नाही आली, आम्ही ॲम्ब्युलन्स दिला तुम्हाला. क्या बात आहे, क्या बात आहे, वा 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 वा, बढिया बढिया, वा वा, छान. हा किस्सा तुम्ही भेंड्याला फोन केला नंतर म्हटलं सर तुमचा आजचा किस्सा फार भन्नाट आहे, धमाल किस्सा आहे म्हटलं. आणि म्हणाले आणि मग ते आमचं जे काही आता ते वाहून गेलं आणि पुन्हा भेंड्यांचा मला नेहमीप्रमाणे. थोडासा नाजूक प्रश्न आहे. हे जे सगळं इतकं विलक्षण असं वाचनीय आणि आनंददायक, तर हे सदर तरुण वर्गात विशेषतः मुली किंवा महिला यांच्यात कितपत वाचलं जातं. आणि अशा काही महिलांचे मुलींचे काही तुम्हाला त्यांचे फॅन किंवा काही असे फोन वगैरे असं, म्हणजे खाजगीतला प्रश्न आहे हा, घरी काही कळवणार नाही तुम्हाला सांगतो. खाजगीतलं परंतु जाहीरपणे विचारलेला, खाजगीतलं परंतु जाहीरपणे विचारलेला. तुम्हाला 3 नावं सांगतो मी की ज्यांचे मला 4 नावं सांगतो ज्यांचे मला रेग्युलर जवळपास असं म्हणून दर वेळेवरी फोन किंवा मेसेज येत असतात. एक मृणाल कुलकर्णी. अच्छा, मृणाल कुलकर्णी न चुकता वाचतात, न चुकता फोन करतात आणि फेसबुकवर टाकल्यानंतर त्यांचा तिकडे खाली रिप्लाय असतो. दुसरी सोनाली कुलकर्णी, बरं, ओके. तिसरी स्पृहा जोशी, बरं, आणि चौथी अमृता सुभाष. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. या 4 फोन मला न चुकता प्रत्येक वेळेस कॉलमवर येत असतात. आणि जेव्हा कार्यक्रम होता जाहीरपणे आणि कळतं की हा माणूस तमिळनाडू आहे तेव्हा फोटो काढायला बायकाच जास्त येतात माझ्यासोबत. बरं बरं, पुरुषांपेक्षा. अरे बापरे. पण ते आजी काकू मम्मी वगैरे असतात. छान छान, फारच सुंदर. आता खूप प्रतिसाद चांगला मिळतो. म्हणजे सगळे बायकांचे आणि सगळे आपल्याकडे कसं समज आहे की बायकांना विनोद कळत नाही असं उगाच काहीतरी समज आहे. पण तसं काही नाही आहे, बायका खूप भरभरून लाभ देतात विनोदाला. वा वा, छान. आणि कळतात विनोद बायका. चांगली गोष्ट आहे. महिला दिनाला तुम्हाला बोलवायला हरकत नाही एकदा. खूप छान, मंडळी खूप रंगलेली आहेत. याचा पुढचा एक प्रश्न की तुम्ही हे सगळं लिहिण्यासाठी हे गद्यलेखन बरंचसं असतं आणि यामागचं केव्हा साधारण एकांत कसा मिळतो का, गर्दीत धावपळी त्याच्यात वगैरे तुम्ही काही लोक लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना लिहिणारे पण मी लोक बघितलेत. तर त्या लेखनामागची जी सगळी काही एक साधनं असते त्याच्यासाठी काय तुम्हाला निवांतपण वगैरे या मुंबईसारख्या
मुंबई ठाण्यासारख्या ह्याच्यामध्ये असं एक निवांतपण कुठेतरी, म्हणजे काही लोकांचा काय गैरसमज असतो की मी कुठेतरी गेलो एकदा तो त्यांच्याकडे नावाकर आमच्याकडे खूप मोठं गार्डन आहे म्हणून, म्हणजे कवीला काय फुलांमध्येच काहीतरी सुचतं असं काही लोकांचा गैरसमज असतो तो. तर असं तुम्हाला नेमकं कुठे केव्हा सुचतं आणि धागा त्याचा तुम्ही नेमका एखादी नोटबुक घेऊन त्याच्यातले काही जे त्या आठवड्यातले जे काय सुरुवात होते दुसऱ्या दिवशी एकदा पुरवणी फायर झाल्यानंतर पुढचं युद्ध सुरू होतं, इकडे पुरवणी फायर होते आणि पुढच्या आठवड्याला पुन्हा काय लिहायचं हा जो इथपर्यंत आलेला प्रश्न असतो तो प्रत्येक लेखकाच्या ह्याच्यामध्ये असतो. तर ते तुम्ही जे काही साचलेलं असतं हे लक्ष कसं असतं, म्हणजे टी व्हीवरच्या बातम्या, अनेक वृत्तपत्र, त्यात येणारे मथळे, त्यांच्या मुलाखती आणि आत्ता जो संबंध या वाहिन्यांवरती मराठी भाषेचा जो उत्सव चाललेला आहे त्या उत्सवामध्ये तुम्हाला काय मिळतं, तर ते थोडंसं तुम्ही कुठे शोधताय? हे निसर्ग प्रगती जरी असतं ना की लिहायला शांतता लागते, निसर्ग लागते, थोटांड आहे माझ्या मते. केला मी तुमच्यासोबत तेवढं सांगतो की तुम्ही जेव्हा कोकणात गेला होतात, हो काका कोकणात गेले आणि कोकणात आल्यावर असं म्हणाले कोकणात निसर्ग कचऱ्यासारखा जिकडे जिकडे दिसतो म्हणाले. तसं निसर्ग त्याच्या ठिकाणी असतो. मी एकतर पत्रकार आहे, मुळात मी आधी पत्रकार असल्यामुळे पत्रकाराला माझा मूल नाही, मला वेळ नाही असं म्हणून चालत नाही. म्हणजे अनेकदा असं होतं की सकाळी एखादा कोणीतरी मोठा कलावंत जातो जेव्हा काहीतरी जातो तर दुःख करत बसायला आम्हाला वेळ नसतो, आम्हाला जाऊन त्याची तिरडी उचलायची असते, त्याची जाऊन लेखनाची तयारी करायची असते. त्यामुळे मुळात ती आम्हाला मूड नाही आहे, एकाला वेळ नाही असं करून चालत नाही. आणि पत्रकारीचं ते वैशिष्ट्य आहे की तुम्हाला कमीत कमी वेळात चांगले लिहिण्याचा प्रयत्न करायला लागतो. तो संस्कार नकळत माझ्यात रुजला लिखाणाचा. त्यामुळे आता मला लिहिताना मी कुठे बसलो माझ्या बाजूला कोणी काही वाजवलं, काही रंगाडे जरी आले तिकडे आणि काही झालं, नगारे जरी वाजवले तरी मला काही फरक पडत नाही, मला तो ऐकायलाच येत नाही. याचं कारण आहे की दर बुधवारी मला कॉलम द्यायचं म्हणजे द्यायचं आहे. त्या दिवशी मला कॉलम द्यायचाच असतो, मला सुचो किंवा न सुचो. त्यामुळे मला असं झालं गेली 25 वर्ष मी दर बुधवारी सकाळी लिहायला बसतो आणि लिहायला बसोपर्यंत माझ्या डोक्यात काहीच नसतं घरात. मी कुठल्या विषयावर लिहिणार आहे, काय लिहिणार मला काय माहीत नसतं. पण ते जात्यावर बसल्या जशा वेळ सुचतात तसं मला बुधवारी लिहायला बसलं किंवा कॉलम येतो कुठून तरी त्यामध्ये आणि मी लिहून टाकतो आजपर्यंत. त्यावेळी मला जर वाटतं की गेल्या अनंत 25 वर्षातल्या बुधवारांची गेल्या अनेक बुधवारांची माझ्यावरच कृपा आहे की तो मला जो आनंद दिला अनेक बुधवारांनी तो कधी तासाभरात देणं, कधी 2 तास लागतात, कधी लागतात. पण हे लिहिण्यासाठी जे काही लागतं मुळात हे विजय तेलुगूकडे जो प्रश्न विचारला होता की हे सर्व येते कुठून हा तेच मला असं तेलुगूकडे विचारलेला प्रश्न आहे. पण मला असं वाटतं छोटं तुमच्यात कुठेतरी असतं. म्हणजे लहानपणी कीर्तनं खूप ऐकली, गावात कीर्तन ऐकली. आपल्या मराठीमध्ये जी संपन्नता आहे आपली कीर्तन आहे, भारुड आहे, तमाशा आहे, योग आहे, नाटक आहे, सिनेमा आहे, ह्या सगळ्या ज्या कला आहेत माझ्यात ते सगळे वाचून पाहून नाही ना ते कुठेतरी राहिले. म्हणजे आपण अनेक नुसतंच कारण एखादी योग ऐकणं किंवा भारूड ऐकणं, पोवाडा ऐकणं ठीक आहे, पण त्याचं जे मीटर असतं त्या पोवाड्याचं ते डोक्यात बसणं मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी जेव्हा पोवाडा लिहितो, मी जेव्हा सवाल जवाब लिहितो तेव्हा मी ते भरत असतो डोक्यामध्ये आणि त्या मीटरमध्ये बसलं तरच मी लिहित असतो. आणि माझ्या डोक्यात तेव्हा ते रिदम सुरू असतो तो मी लिहित असताना त्या मीटरमध्ये बसलं पाहिजे. मला आत्तापर्यंत मी जेव्हा कुठल्या तरी या फॉर्मेटमध्ये लिहिले सवाल जवाब, लावणी, भारूड असं जेव्हा मी लिहिलेलं आहे तेव्हा मी त्या मीटरमध्ये लिहिलं. म्हणजे प्रत्येकाला सांगितलं अरे मी गाऊन टाकू शकतो तुला इतकं मीटरमध्ये लिहिलं आहे तू. आणि ते मला वाटतं संस्कार माझ्यावर झालेला आहे सगळ्या भाषेमध्ये. इथे आल्यानंतर मी जे वाचलं तेव्हा मी जेव्हा इथे आलो मुंबईमध्ये, मी आधी टेक्निकल साईडला नोकरी केली, रेडिओ मेकॅनिक असल्यामुळे, नंतर मी पत्रकार झालो. तर तेव्हा त्याच्यावरनं जो बेकारीचा काही काळ होता माझ्यावर सगळा, तर मी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय जे आहे दादरचं तर तिथे एक रेफरन्स सेक्शन आहे. म्हणजे बाकीचे जे ग्रंथालय आहे तिथे तुम्हाला वर्गणी भरून पैसे देऊन पुस्तक देऊन जाता येतं, पण रेफरन्स सेक्शन हा तिथला एक असा मोठा विभाग आहे तिथला की तिथे तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही, फक्त तुम्हाला पुस्तक घरी घेऊन जाता येते. तिथे घ्यायचं आणि तिथेच वाचायचं असं व्हायचं. माझ्या खिशात पैसे पण नसायचे त्यामुळे मी सकाळी 10 वाजता लायब्ररी उघडली की तिथे जायचो. जी कुलकर्णी, खानोलकर, दैवी जे काय माझं वाचायचं राहून गेलेलं आहे ते पुस्तक तिथे काढायचो. वडापाव खाण्यापुरते पैसे असायचो, दुपारी 2 वाजता घेऊन बाहेर वडापाव यायचो आणि लायब्ररी बंद होईपर्यंत परत वाचत बसायचं. 7-7, 8-8, 10-10 तास मी तिकडे वाचून हा सगळा बॅकलॉग भरून काढला. त्यातला माझा जो खावचा राहिला होता तो त्या बॅकलॉगने मला हे सगळं खूप दिलं त्या काळामध्ये.
तेव्हा मला माहिती पण नव्हतं की कधीतरी माझ्या उपयोगी पडेल किंवा मी लेखक बनेल किंवा मी पत्रकार बनेल, हे सुद्धा मला माहिती. मी सगळं टेक्निशियन होतो, पण ती डोक्यात जे होतं की माझं वाचायचं राहिलं आहे सगळं. यांची नुसती मी नावच वाचली आहेत. माझं तेव्हा लक्षात मी जेव्हा ITI शिकत होतो यवतमाळला, तर त्याच्यामध्ये एक पत्र छापून आलं होतं. त्या पत्राचं शीर्षक खूप असं तिरकस पत्र होतं आणि त्यात एक असं दत्ता असं काहीतरी नाव होतं, मला विसरलं त्या लेखकाचं पण. तर त्यांनी त्या म्हणून की आता आपल्याकडे लेखकांचा असा समज झाला आहे बऱ्याच लेखकांचा, का आडवं लिहिलं का धडा होतो, उभं लिहिलं की कविता होते. तर मी ते पत्र वाचलं ललितमध्ये. तेव्हा अख्ख्या एसबीआयमध्ये ललितचा एकच अंक यायचा लायब्ररीमध्ये. मी ते वाचायचो, मी जायचो ललित वाचायला जायचो आणि तेव्हा मी ललितमध्ये प्रश्नपत्र पाठवलं हे वाक्य वाचून की माझं शुद्धलेखन मराठीतलं तिचे वाईट शुद्धलेखन होतं. म्हणजे आमच्याकडे मराठी पण खूप वाईट बोललं जातं, म्हणजे बाणातलं आणि मेळातलं मला कळत नव्हतं लिहिताना, कारण मी बोलताना न म्हणायचं, लिहिताना पण नस लिहायचो. हे संस्कार खूप दिसले. माझं मुंबईत आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी हळूहळू सर्व शुद्धलेखन सुधारलं, पण पहिल्यांदा माझं शुद्धलेखन फार वाईट होतं. तर हे पत्र तेव्हा ललितने छापलं. बरं, हे 1987 ही गोष्ट आहे. हां, ते पत्र माझं ललितने छापलं. तेव्हा ललितने मला 10 रुपयाचा चेक पाठवला होता माझ्या पत्त्यावर. तर तो चेक भरण्यासाठी माझं बँक अकाउंटच नव्हतं. चेक मी कॅश करू शकलो नाही. चेक आहे ना तसं ठेवलेलं अजूनपर्यंत मिळता. त्याच ललितमध्ये नंतर मी लेख लिहिला ही गोष्ट वेगळी. पण ललितची गरज असेल की माझ्या गावात जवळजवळ एकच ललित यायचा. मी त्याच्याकडे प्रत्येक वाचायला घेऊन जायचो. वाचन घेऊन झालं की म्हणजे त्या लायब्ररीला परत जायचं वाचायला. असं तरी 5-6 महिने असं झालं. मी 6व्या महिन्यात जेव्हा त्याला ललित परत द्यायला गेलो तेव्हा तो मला म्हणाला, रिठे वाचनाला असं वाचनाला होतं. तर तो वाचनाला गेला म्हणाला, अरे तू ललित घेऊन जातो ना, तुझ्याकडे ठेवून तुझा तू एकटाच वाचतोस फक्त. काय अवस्था आहे बघा. अशी ती अवस्था होती. आणि मी ललितने सगळी नावं वाचली होती आणि मला वाटायचं ह्यांची पुस्तकं मला का कधी मी ती वाचायला. ती सगळी कसर मी इथे आल्यावर भरून काढली. तो सगळा संस्कार माझ्या डोक्यामध्ये राहिला. आणि ते अभ्यासून प्रकटावे असतं, पण ते अभ्यासल्यानंतर जे प्रकटलं जे असतं ते प्रकटलं असं वाटलं की वेगवेगळं काहीतरी होतं ना. कविता लिहायच्या आधीच कविता संग्रह येतो तुम्हाला सांगतो. तर ते आलं तिथे त्या वेळी असं येत राहतं. आता तो फॉर्मॅट डोक्यात बसलेला आहे. आणि थोडंसं बाजूला जाऊन हे सगळं पत्रकारिता ही 2 सदरं म्हणजे 2 फुले खाप आणि 1.5 दमडी, त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही जे पटकथा लेखन, चित्रपट निर्मिती या सगळ्या क्षेत्रात गेलात, तर तो मार्ग त्यात संपूर्ण त्या मार्गाला चित्रपट कथा लेखनाला, पटकथा लेखनाला किंवा कथेला वाहून घ्यावं असं कधी वाटतं का? म्हणजे असं नाही वाटत होतं. त्याचं मूळ पण त्याचं बालपणात होतं माझ्या कुठेतरी आधी. म्हणजे मला सांगितलं त्याच्याकडे वडील इथे आले होते शांतारामकडे, नंतर गावी परत आले. पण डोक्यात सिनेमाचं खूप मात्र होतं त्यांना असं वाटलं की मी जर तिथे राहिलो असतो तर आयुष्यात काहीतरी करू शकलो असतो इंडस्ट्रीमध्ये, असं त्यांना वाटत होतं. म्हणजे त्यांची आठवणी सांगतो तुम्हाला. आपल्या कुबल यांची आता कुबल मसाले सगळ्यांना माहिती आहे ऐकून पण सगळीकडे. कुबल मसाले जे आहे गिरगावात पहिल्यांदा सुरू झाले तिथे मुंबईमध्ये, तेव्हा त्यांनी जो नोकर ठेवला तो पहिला नोकर माझे वडील होते. बरं. त्यांच्यातलं आता कुबल मसाले म्हणाले त्यांना कोण आज त्यांना आठवत राहतील. पण त्यांच्या डोक्यामध्ये मुंबईत राहून काहीतरी करायचं होतं आणि ते सिनेमात करायचं असं होतं. त्यामुळे तिथे जेव्हा ते त्यांचं शिक्षण फार झालं नव्हतं तेव्हा, नंतर ते 12वी वगैरे झालं, पण तेव्हा 7वी 8वी काही 9वी पास होते फक्त तेव्हा ते. आणि तिथे आल्यानंतर आपल्या तेव्हा असं होतं की नोकरी मिळणं थोडंसं सोपं आहे आजच्या तुलनेमध्ये. आमच्या गावचे जे नगराध्यक्ष होते त्यांनी सांगितलं की रसेल तू आता तिकडे जाऊ नको मुंबईला, घर कोणी बघायला नाही आहे, तुझे बाबा गेले, तू उद्यापासून महापालिकेमध्ये ये फिल्म म्हणून. आणि तर महापालिकेत चपराशी म्हणून चीफ बाबाला आणलं तिकडे. पण मुळात कलेची आवड होती सगळ्या याची सगळ्या. त्यामुळे त्यांनी सिनेमाचे बोर्ड रंगवायला सुरुवात केली गावातले. पिक्चर लागले की त्या पिक्चरचं नाव आजचे अमुक 4 खेळणे वगैरे असं ते लिहायला सुरुवात केली. इंटरव्ह्यूच्या मध्ये ज्या स्लाईड्स दाखवतात दुकानांच्या जाहिराती त्या रंगायला सुरुवात केली असं त्यांचं होतं. त्यामुळे त्यांची तिथे थिएटरमध्ये ओळख होती आणि त्यांना कधी पण फुकट प्रवेश मिळायचा थिएटरमध्ये गेल्यानंतर. मग रात्री जेवणानंतर राऊंड मारून जायचे तेव्हा त्यांचा हात धरून मी पिक्चर बघायला जायचो. आणि तेव्हा पिक्चरमध्ये जेवढा शिल्लक होईल तेवढा सर्व बघायचा आम्ही तिथे गेल्यानंतर. तो कधी इंटरव्ह्यूपासून पुढे बघायचा कसं काय असायचा. तर त्या सगळ्या स्मृती माझ्या डोक्यात राहिल्या की हे काहीतरी वेगळं जग आहे सिनेमाचं आकर्षण बरं तिथे झालं. असे अर्धवट सिनेमे बघितले, आजीने दाखवलेले सिनेमे आणि असे अर्धवट नंतर बघितलेले सिनेमे. यातून ते डोक्यात सिनेमा बसला होता. गरीब बाबांना प्रचंड आवड गाण्यांची.
सिनेमाच्या गाण्यांची, शास्त्रीय संगीताची. त्यामुळे गाणी ऐकणे सिनेमा बघून यायला आमच्या घरात कधीच बंदी नव्हती. त्याला कधी वाईट म्हटलं गेलं नाही गाणी ऐकणं सिनेमा म्हणण्याला. किती सिनेमा बघायचे ते बघ, परीक्षेत पास झाला तर पैसे द्यायचे बाबा, कुठला सिनेमा बघायचा ते बघू नये, अशा प्रकारचं सगळं वातावरण होतं. ते डोक्यात होतं माझ्या त्या काळामध्ये. आणि ते इतकं फार डोक्यात बनलं की मी जेव्हा नंतर 10वी-11वी झालो तेव्हा 4-5 मित्र आम्ही होतो असे सिनेमाच्या आवड. आमची स्वप्न काय होती, आपण गावात टॉकीज बांधू. हो, आपण टॉकीज बांधू. आणि तेव्हा काय होतं, मुंबईला एखादा सिनेमा रिलीज झाला की तो सिनेमा गावात यायला 4-4, 5-5, 6-6 महिने लागायचे. आम्ही थिएटरमध्ये जाऊन त्याचे पोस्टर बघत राहायचो. अरे हा सिनेमा कधी येईल आपल्याकडे, जाऊन पोस्टर बघून एक आनंद होता. अरे पोस्टर बघितला. धर्मेंद्रचा तेव्हा एक शालीमार माझा सिनेमा आला होता. धर्मेंद्र आधीपासून माझा खूप आवडता अभिनेता. द बर्निंग ट्रेन, कर्तव्य, आझाद असे धर्मेंद्रचे सिनेमे व्हायचे. आणि मी पोस्टर बघायचो, सिनेमा आपल्या गावात कधी येतील असं. त्यामुळे आमचं स्वप्न होतं की आपण टॉकीज बांधू मित्र मिळून आणि हे सगळे सिनेमे लवकर आपल्या गावात आणू, अशा प्रकारचे स्वप्न होती आमची. आणि तेच डोक्यात सिनेमा राहून गेला. कदाचित मला वाटतं बाबांची इच्छा मुंबईला यावी, त्याच्यामुळे हे बरोबर तू मुंबईला जा, त्यासाठी वेगळं ITIचं शिक्षण वगैरे घ्यायचं नाही, बरोबर मुंबईला जा आणि माझं स्वप्न पूर्ण कर, असं कदाचित त्याच्या डोक्यात असेल मला माहीत नाही. त्यामुळे सिनेमा डोक्यात होता. सिनेमाचा मी अभ्यास करायचो, त्यामुळे वाचन खूप सिनेमाचं असायचं माझं, वेगवेगळ्या गोष्टींचं. ते माझ्या डोक्यात पक्कं बसलेलं होतं. आणि मी जेव्हा मुंबईत आलो आणि अपघाताने पत्रकार झालो पहिल्यांदा, मी आधी जवळपास 3-3.5 वर्ष TV च्या क्षेत्रात नोकरी केली. सोनी ऑर्सन माझा TV होता, तिथे मी काही दिवस नोकरी केली 2.5-3 वर्ष. आणि त्यानंतर भाऊ तोरसेकर, आज कोणाला सांगायची गरज नाही भाऊ तोरसेकर कोण ते. भाऊ तोरसेकर आज प्रचंड लोकप्रिय ब्लॉगर आहेत. भाऊ तोरसेकरांनी त्याने वृत्तपत्र काढलं होतं, त्या छोटंसं वृत्तपत्र होतं, राजधानी मुंबई नावाचं. आणि त्या वृत्तपत्रात मी लागलो तिकडे. त्यांना सांगितलं मी काही जर्नलिस्टचा कोर्स वगैरे केलेला आहे, पण मला लिहायची आवड आहे वगैरे सांगितलं. आणि छोटं वृत्तपत्र होतं, तिथे फार पगार त्याची कोवत नव्हती त्यांची. त्यामुळे त्यांनी सांगितलं येतो उद्यापासून. आणि मी तेव्हा 900 रुपयाची नोकरी सोडून 600 रुपयाची नोकरी धरली वृत्तपत्रातली. माहीत नाही काय असं वाटलं आपण जावं इकडे, म्हणून मी गेलो. आणि वृत्तपत्र सोडून एक आठवडा 8-10 दिवस झाले होते काहीतरी. तर त्या दिवशी मीरा कुमारचा स्मृतिदिन होता, दुसऱ्या दिवशी. आणि भाऊ आम्ही 5-7 सगळे शिकाऊ पत्रकार होतो आम्ही. त्यानंतर सगळेच त्यात आमच्या फील्डमध्ये काही झाले. हेमंत जोगेकर माझ्यासोबत होता, मधू कांबळे होता माझ्यासोबत तेव्हा तिथे. तर भाऊने दुपारी असं विचारलं की उद्या मीरा कुमारचा स्मृतिदिन आहे, तर इथे आत्ताच्या आत्ता अर्धा मिनिट असतात, तासाभरात मीरा कुमार कोण लिहू शकतो. कोणी बोललं नाही त्याच्यावरती. आणि मी म्हटलं मी लिहितो, कारण जे काही वाचलेलं होतं ते सगळं डोक्यात होतं. मला माहीत नाही, आठवलं तेवढं लिहितो असं म्हटलं. आणि मीरा कुमारवर मी लेख लिहिला. म्हणजे माझं आणि सिनेमाचं खरं लेखी प्रेम प्रकरण तिथे सुरू झालं. बरं, खरं सांगायचं पहिला लेख मीरा कुमारवर लिहिला त्या ठिकाणी. कुठलेही रेफरन्स वगैरे नसताना, कारण त्यावेळेस त्यावेळेस गुगल नव्हतं, काही नव्हतं. काही जेवढं स्मरत होतं तेवढं लिहिलं आणि त्या भविष्यात लिहिलं. तेव्हापासून सिनेमाचं आम्ही चित्रपट समीक्षण झालं असं म्हणूया, अधिकृत प्रेस समीक्षण नंतर झालं. पण माझं आणि सिनेमाचं अफेअर तिथून सुरू झालं. त्यानंतर 17-18 वर्ष रिव्ह्यू लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नाव झाला मला. माझी एक स्वतःची शैली प्रस्थापित झाली सिनेमाची त्या ठिकाणी. म्हणजे मला त्यातला एक किस्सा सांगायला खरं मला आनंद वाटेल की आपण कुठल्याही क्षेत्रात जेव्हा जातो, त्या सिनेमाच्या क्षेत्रात, पत्रकारिता क्षेत्रात, त्यात आपल्याला काहीतरी पुढची दृष्टी यावी असं मला वाटत असतं. म्हणजे तुम्ही जर पत्रकारिता असाल, राजकारणात असाल, तर राजकारणात पुढे काय घडू शकतं याचा जेव्हा तुम्हाला अंदाज येतो तेव्हा तुम्ही खरं पत्रकार बनता. प्रत्येक वेळी तुमची अटकळ खरी ठरवायचं नाही, पण ज्या घटना घडत असतात त्या घटनेतून पुढे काय होऊ शकतं याची कल्पना थोडीफार आली पाहिजे. सिनेमाच्या संदर्भात सगळा किस्सा आवडून सांगला वाटतो इथे की तेव्हा प्रेस शो व्हायचे, रेग्युलर प्रेस शो व्हायचे. आता बहुतेक प्रेस शो होत नाही, आता थेट तुम्हाला तिकीटच देतात सिनेमाचं. तेव्हा प्रेस शो व्हायचे आणि साधारणतः एक 40 पत्रकार पिक्चर बघायला यायचे प्रेस शो बघायला. आणि एका सोमवारी असं पिक्चरचं आमंत्रण आलं की अमुक अमुक पिक्चरचा शो आहे, तिथे तुम्ही पिक्चर बघायला या प्रेस शोसाठी. बरं, त्या पिक्चरचं नाव बघितलं तर ते नाव आम्ही कोणी कधी ऐकलेलं नाही असं काहीतरी नाव होतं. त्या पिक्चरचा जो दिग्दर्शक होता त्याचं नाव आम्ही ऐकलेलं नव्हतं. त्या पिक्चरचा संगीतकार तिकडे लिहिला होता, संगीतकाराचं नाव कधी ऐकलं नव्हतं. त्या पिक्चरचा जो हिरो होता त्याचं नाव आम्ही ऐकलेलं नव्हतं. आणि खाली कंसात असं लिहिलं होतं की मी हा सिनेमा तामिळ आहे आणि तो हिंदीमध्ये डब होऊन आलेला आहे. आता तामिळ भाषेतला डब ही हिंदी झालेला सिनेमा, कोणाला त्यातलं काही माहीत नाही, संगीतकार दिग्दर्शक काहीच माहिती नाही. त्यामुळे कोणी फार इंटरेस्टिंग पिक्चर बघायला गेलं नाही. आणि 40 पैकी फक्त 7 ते 8 पत्रकार त्या दिवशी प्रेस शोला होते फक्त. आम्ही पण गेलो, बघूया काय असं म्हणून बघूया 7-8 पत्रकार गेलो आम्ही त्या दिवशी. आणि फिल्म सुरू झाल्यानंतर अक्षरशः दुसऱ्या मिनिटाला आम्ही जे काही उपस्थित 7-8 पत्रकार जे होतो आम्ही स्टन झालो.
अक्षरशः दुसऱ्या मिनिटाला की आपण नेहमी जे सिनेमात बघतो त्यापेक्षा हे काहीतरी फार वेगळं दिसते काहीतरी. आणि प्रत्येक मी जसं जसं पुढे जात होता तसं आम्ही फारच अशी ग्रीप होती सिनेमाची की आमचं इकडे तिकडे थोडं लक्षच जात नव्हतं. आणि तो सिनेमा बघून जेव्हा आम्ही उठून उभे राहिलो तेव्हा आम्ही 8 जणांनी तिथे खरं तो दिग्दर्शन होता कोणीच होतो, आम्ही 8 जणांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या त्या सिनेमासाठी. पण हा सिनेमा काय सिनेमा आहे, म्हणजे हा सिनेमा हिंदी सिनेमाचं व्याकरण बदलून टाकू शकेल. आणि आपण 8 जणांनी हा सिनेमा बघितला. तो सिनेमा होता रोजा. तोपर्यंत आपल्याला ना मणिरत्नचं नाव माहीत होतं, ना ए आर रहमान माहिती होता, ना अरविंद स्वामी माहिती होता, काही माहिती नव्हतं. असा तो सिनेमा होता. तो सिनेमा बघताना जाणीव झाली की हे काहीतरी असं आहे की हे सगळं इतिहास बदलून टाकणार आहे, व्याकरण बदलून टाकणार आहे. मी पिक्चर बघून ऑफिसला आलो आणि अरुण टिकेकरच्या केबिनमध्ये गेलो थेट. जनरली असं वाटतं की खूप चांगला सिनेमा असेल तर जाऊन रेकमेंड करायचो की टिकेकर तुम्ही हा सिनेमा अवश्य बघा, फार चांगला सिनेमा आहे वगैरे. हॅलो माईक दमला काय असं. तर टिकेकरांना मी आवडून सांगायचो की हा सिनेमा बघा, हा चांगला सिनेमा आहे वगैरे असं काहीतरी सांगायचो चांगला सिनेमा असला तर. मी त्या दिवशी टिकेकरच्या केबिनमध्ये गेलो बाहेर ऑफिसमध्ये आणि त्यांच्यासमोर जाऊन बसलो तर त्यांना असं म्हटलं काहीतरी विपरीत घडलं की काय माझा चेहरा जर वेगळं म्हटलं काय रे काय झालं असं घाबरून तरी विचारलं का असं आलास एकदम. म्हटलं नाही वेगळी गोष्ट सांगायला आलो. म्हटलं काय झालं, म्हटलं मी आत्ता एक सिनेमा बघून आलो, त्याचं नाव आहे रोजा. आणि म्हटलं असं असं आहे. तर म्हटलं ठीक आहे काय करायचं काय मग, म्हणजे रिव्ह्यू तुला आवडला असेल तर म्हटलं नाही, म्हटलं रिव्ह्यू तर मी लिहिणारच आहे आवडीप्रमाणे. पण म्हटलं हा सिनेमा आपण आपले जे नेहमीचे नॉर्म्स आहे, एखादा सिनेमा आला की त्याचा रिव्ह्यू लिहायचा आणि आपण विसरून जातो सिनेमा आला त्याच्यामध्ये. तसं नाही म्हटलं, हा सिनेमा आपण एक प्रसारमाध्यम म्हणून, वृत्तपत्र म्हणून, आपली बांधिलकी म्हणून हा सिनेमा आपण प्रमोट केला पाहिजे. क्या बात. तर ते एकदम हे झालं की मी आत्तापर्यंत कधीच असं एखाद्या सिनेमाविषयी हा सिनेमा आपण प्रमोट केला पाहिजे असं प्रकारे म्हटलं नव्हतं. ते चकित झालं एकदम. मला काय करायचं प्रमोट करायचं म्हणजे. मी म्हटलं मी रिव्ह्यू तर लिहिणारच आहे सिनेमाचा जो काय तो. पण येत्या रविवारी तेव्हा आमची रंगतरंग पूर्ण सुरू होती. रंगतरंग पूर्णिमेला आपण फुल पेज आर्टिकल करायचं या सिनेमावरती. म्हणजे मी रिव्ह्यू वेगळा लिहीन, हे आर्टिकल वेगळं लिहीन या सिनेमावरती. पण हा सिनेमा आपण पूर्णपणे प्रमोट करायचा. हा सिनेमा लोकांनी बघा असं सांगायचं. हा सिनेमा हिंदी सिनेमाचं व्याकरण बदलून टाकणारा सिनेमा आहे. तर क्षणभर मला म्हणाले बघ बरं जबाबदारीची गोष्ट आहे. म्हणजे उद्या तू असं समजा लिहिलं सगळं असं असं होणार आहे आणि समजा सिनेमा नाही चालला, लोकांना नाही आवडला, 2 आठवड्यामध्ये निघून गेला सिनेमा, तर म्हटलं मी रिस्क घ्यायला तयार आहे. बरं. पण तिला सिनेमा हा चित्रपट समीक्षक मूर्ख आहे, याला काही कळलं नाही असं म्हणते, पण मी रिस्क घ्यायला तयार आहे. आणि त्या विश्वासावर टिकेकडे मला होकार दिला. मी सिनेमाचा रिव्ह्यू मोठा लिहिला, सिनेमाचं समीक्षक मोठं लिहिलं त्या सिनेमाचं. सुरुवातीला काही 2-4 दिवस लोकांना कळलं नाही काय आहे ते. नंतर म्हणजे कळलं नाही ते इतकं टोकाचं होतं की तेव्हा महानगरमध्ये संजय पवार यांचा पाणीकर नावाचा एक सदर होतं तेव्हा महानगरच्या शेवटच्या पानावरती. तर एका मराठी सिनेमावर हा माणूस नेहमी टीका करतो आणि एका साऊथ इंडियन सिनेमाला 8 कॉलम प्रसिद्धी देतो. याचा राग येऊन त्याने 8 कॉलमी फाट असा लेख लिहिला बरं टीका करणारा. आणि त्यानंतर त्या सिनेमाचा सगळा इतिहास लिहिला. त्यानंतर माझा कॉन्फिडन्स वाढला. पण संजय पवारने फोन करून मला सांगितलं की मी चूक केली होती, असं नको लिहायला पाहिजे होतं. की हे मिळणं म्हणजे मग खरं मिळणं असतं. आता याला जोडून हे तंबीदुराई नाव कसं काय आलं त्याच्यातलं, त्याचा कोलगडा काहीतरी, म्हणजे लग्नानंतर मुलीचं नाव बदलतात वगैरे पण लेखक नाव बदलतो हे थोडंसं तर टोपण नाव घ्यावा टिकेकरांचा आग्रह होता. म्हणजे काय झालं, हा कॉलम जेव्हा करायचं ठरलं म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की मी काही फार राजी नव्हतो हा कॉलम लिहिण्यासाठी. मी नाखुश होतो. म्हणजे माझं सिनेमा बरं चाललं आहे, चित्रपट समीक्षक म्हणून मला बऱ्यापैकी नाव मिळाले, काय नवीन झेंगट कशाला आता आपलं चाललं ते बरं चाललं आहे असं मला डोक्यात होतं. परंतु टिकेकर मला आग्रह केल्यानंतर मी 3 महिने लिहितो अटीवर तयार झालो. टिकेकर हे सगळ्यांना माहिती होते ब्रिटिश परंपरेत वाढलेले पत्रकार होते. ब्रिटिश एटिकेट्स मॅनर, ब्रिटिश साहित्य, ब्रिटनचं कल्चर या सगळ्या त्यांना भयंकर आस्था होती. आणि पी.जी. वुडहाऊस हा त्यांचा खूप आवडता लेखक हो, भयंकर आवडीचा लेखक होता. पी.जी. वुडहाऊसने तिकडे वृत्तपत्रात एक स्तंभ लिहिला होता आणि त्या स्तंभाचं जे स्वरूप होतं ते पूर्ण एक संपूर्ण असं उभा स्तंभ होता आणि त्याचे एकूण 2.5 तुकडे केलेले होते स्तंभाचे. म्हणजे 2 सारखे तुकडे आणि एक छोटा तुकडा, त्याला ते टेलपीस म्हणायचे. आणि टेलपीसमध्ये अशी काहीतरी मार्मिक टिप्पणी असायची त्या 2 याच्यानंतर. तर त्यांनी मला ते सांगितलं हे बघ हे असं पी.जी. वुडहाऊसने, मला असं वाटतं की तू असं काहीतरी अशा प्रकारचं काहीतरी लिही या अशा सदर.
आणि मला म्हणलं तुला जर हे असं जमणार असेल की 2 मोठे तुकडे आणि छोटा तुकडा तर फारच उत्तम या स्टाईलमध्ये. तर मी ठीक आहे असं करूया, प्रयत्न करतो. आणि मग मला सदराला नाव काय द्यायचं तू ठरव. तर मी त्यांना म्हटलं आता तुम्ही त्याचं स्वरूप जे सांगितलं त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण 2 फूल 1 हाप असं म्हणूया का याला, 2 मोठे तुकडा आणि 1 छोटा तुकडा. तर त्याला ते भयंकर आवडलं. म्हणजे खूप वेगळं नाव आहे, आत्तापर्यंत काय नाव आली सदराची नाव खूप वेगळं नाव आहे. आणि शिवाय त्यात सदराचं स्वरूपसुद्धा स्पष्ट होतं. तर हे घे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टोपण नाव नेली. तर मी म्हटलं टोपण नाव नाही का, आपल्याला वाटतं ना आपण लिहितो तर आपलं नाव आलं पाहिजे असं असं आपल्याकडे. त्यामुळे अरे माझं नाव का नाही. तर त्यांनी 2 कारणं सांगितले. एक तर टोपण नावाने लिहिल्यानंतर पत्रकार आहोत आपण या क्षेत्रात असतो, सगळे आपली माणसं भेटत असतात, हीच माणसं आपल्याला भेटत असतात वेगवेगळ्या कारणाने. तर त्यांच्याच जर टोपण उडवायचे असेल तर टोपण नाव पत्करलेलं बरं, ही पहिली गोष्ट. त्यामुळे त्याला कळणार नाही. आणि दुसरं म्हटलं टोपण नाव सुरू करायचा माझा आग्रह याच्यासाठी आहे की मराठी माणसाची प्रवृत्ती मी मग सांगितलं त्याप्रमाणे सिनेमावर लिहिणाऱ्या माणसाला फार गंभीरपणे घ्यायचं नाही. हा सिनेमावर लिहिणारा माणूस आहे ही ठीक आहे असं म्हणून करायचं. त्यामुळे तू जर तुझ्या नावाने लिहायला लागला तर तुझी आत्ताची जी प्रतिमा आहे सिनेमावाल्याची ती प्रतिमा ठेवून लोक वाचतील आणि पहिल्यांदा तुझं नाव खाली वाचलं की हा ठीक आहे श्रीकांत मोजा लिहिले असं होईल. त्यापेक्षा तुझं टोपण नाव घेतलं तर क्युरिओसिटी निर्माण होईल कोण आहे वगैरे आणि जास्त मजा येईल. तर टोपण नाव घे काहीतरी. मग साधारणतः सगळीकडे ते नेहमीप्रमाणे काय टोच्या अमुक काय असं अशी वेगवेगळी नावं आली. मला काही आवडत नव्हतं आणि मी विचार करत होतो काय टोपण नाव घ्यावं. तेवढंच मला एक असं सुचलं की आपण जेव्हा उडपणच्या हॉटेलमध्ये जातो आणि 2 फूल 1 हाप म्हणजे काय चहाची ऑर्डर देतो. अरे 2-2.5 चहा आणि 2 फूल 1 हाप चहा आणा असं आपण सांगतो. 2.5 चहा कधी म्हणत नाही आपण, 2 फूल 1 हाप आणि असं म्हणतो आपण. आणि तो जो चहा आणून देणारा मुलगा असतो त्याला तंबी म्हणतात. कारण हे सगळे तिकडनं आपल्याकडे आलेले आहेत. तंबी म्हणजे धाकटा भाऊ आणि अण्णा म्हणजे मोठा भाऊ तिकडून आल्या, त्यामुळे त्याला तंबी म्हणतात सगळे. तर मी टिकेकडे म्हणलं की 2.5 कप जर सर्व करायचे आहे तर सर्व करायला आणि तंबी असं तंबी मी नाव घेतो. तर टिकेकडे आवडलं म्हणजे एक काम करूया, तू तंबी नाव घेऊन येऊ फक्त त्याला आपण साऊथमधलं एक लोकप्रिय असं आडनाव जोडूया म्हणजे खरं वाटेल. आणि त्यांनी त्याला अण्णा दुर्यामधलं दुर्याकडलं आणि तंबीला जोडलं. बरोबर. आणि तंबी दुर्याई त्यातलं जन्म झाला. आपण समारोपाकडे येत आहोत. तर मला असं वाटतं की मगाशी जी एक वाचनाच्या दिनाच्या संदर्भात एक कविता वाचलीत तसाच एखादा तुमच्या ह्याच्यातला परिच्छेद एखादा जर शक्य असेल तर. फक्त सांगतो की मी जेव्हा तंबीत लिहायला लागलो जवळपास 12-13 वर्ष झाल्यानंतर मला एक फोन आला. फोन करणारा माणूस तरुण असं काहीतरी बोलत होता. मला काहीच कळलं नाही त्यातलं. तर त्यांनी नंतर सांगितलं हिंदीमध्ये मला सांगितलं की आम्ही पुण्यामध्ये आहोत आणि जी तामिळमधली माणसं मराठीमध्ये इथे महाराष्ट्रात स्थायिक झाली त्यांची संघटना आहे तामिळ पुणे संघटना आणि त्या संघटनेतर्फे आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. क्या बात. एक तामिळ माणूस शुद्ध मराठी लिहितो, छान मराठी लिहितो. मिळते वा. आता नाशिकमध्ये आहोत त्यामुळे नाशिकमधल्या महान विभूतीची क्षमा मागून आणि त्यांचं स्मरण करून आता मी पुढे जे वाचणार आहे ते याचा विषय आहे पंकजा मुंडे. पंकजा मुंडेंनी एक वेळ खूप त्रागा केला होता आपलं कसंच काही होत नाही आपल्या पॉलिटिकल करिअरचं. त्यांनी केलेल्या त्या त्राग्यानंतर पंकजा मुंडेंचं मनोगत मी लिहिलं होतं. ते मनोगत हे आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर लवकरच भावी विख्यात लेखक वा पायवडकर उर्फ कंटकाग्रज यांनी लिहिलेले नटसम्राज्ञी हे भावपूर्ण नाटक हे घातले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर लवकरच या नाटकाची संहिता सध्या परळी परिसरात नेली जात असून हे भव्य प्रमाणात सादर केले जाणार आहे. त्याचे सुरुवातीचे प्रयोग मराठवाड्यात होणार असून पुढील प्रयोग नागपूर, मुंबई तसेच दिल्ली ते करण्याच्या घाटात आहे. या महत्त्वाकांक्षी नाटकाच्या संहितेमधील एक सोबत आमच्या खबराने लेखकाचा संगणक हॅक करून मिळवले आहे. वाचकांसाठी ते मनोगत सादर करत आहे. लढावं की लढू नये
हाच एक सवाल आहे. किंबहुना रडावं की रडू नये हाही एक सवाल आहे. किंबहुना रडणं आणि लढणं यातून नक्की काय स्वीकारावं हाही एक तिसरा सवाल आहे. या राजकारणाच्या उकिरड्यावर उपेक्षेच्या पत्रावळीचा तुकडा घेऊन त्यावर नाराजीचा वरणभात वाढून घ्यावा गरमागरम, की नाराज असल्याच्या नाटकाची गोडगोड बुंदी पाडावी आणि त्या बुंदीची एक एक कळी उधळत राहावी मीडियासमोर, की फेकून द्यावी ही अपेक्षांची लक्तरं त्यात गुंडाळलेल्या उपेक्षेच्या जाणीवेच्या यातनेसह पक्षांतराच्या काळ्या शार डोहामध्ये आणि करून टाकावा आपण सोडून इतर सर्वांचा शेवट. एका प्रेस कॉन्फरन्सने याचा त्याचा आणि त्याचाही, की पक्षातच राहून करावे बंड, त्यात गुंडाळून ठेवावी भीडभाड आणि पिळावे थंड डोक्याने थंड रक्ताने, उद्याचा विचार करून उतरावे संघर्षाच्या काळ्याशार डोहामध्ये आणि करावा हल्ला बोल एका जोरकस प्रहाराने कारस्थानांच्या भुर्जावर. त्याच्या आणि त्याच्याच नाराजीच्या महासर्पाने डावपेचांना असा डंख मारावा की नंतरच्या सारवीला मिळू नये अर्थाचा किनारा. कधीही पण त्या नाराजीचीही कोणी पर्वा केली नाही तर इथंच मेघ आहे. उपेक्षेच्या संतापावर त्यांनी दुर्लक्षाची गार गार पाणी ओतली तर नव्या पक्षाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे जुने अपमान. नव्या लोकांच्या नव्या कारस्थानात अडकून घेण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनी उपेक्षा. सहन करतो नेत्याच्या निबर कातडीने स्वाभिमानाचा होणारा चेंगळामेंगा, दूरच्या दिव्यांचा प्रकाश पाहून जवळच्या अंधारावर करत राहतो प्रहार. टाळत राहतो गृहयुद्ध धर्मयुद्ध, कर्तृत्वाच्या गाभ्यात नसलेल्या सत्वाची कुचंबना आणि अखेर वाडवडिलांच्या कर्तृत्वाचा कटोरा घेऊन उभे राहतो ताठमानेने दिल्लीश्वराच्या दाराशी. दिल्लीश्वरा तू इतका कठोर का झालास? दिल्लीश्वरा तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आमचे कार्यकर्ते आम्हाला भावी मुख्यमंत्री म्हणतात, क्या बात. एका बाजूला आमचे कार्यकर्ते आम्हाला भावी मुख्यमंत्री म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्रीच पुन्हा पुन्हा भावी म्हणून समोर येतात आणि तू आम्हाला विसरतोस. मग या फिसकटलेल्या अपेक्षांचे तुकडे घेऊन हे करुणा करा. आम्हा 40ल्या काय थिरड्यांचं गुणगान गायचं? आम्हा 40ल्या काय थिरड्यांचं गुणगान गायचं? इथे राम नाही असे वाटले तेव्हा बघू म्हणत, इथे राम नाही असे वाटले तेव्हा बघू म्हणत मनातलं मांडे खात राहायचं. कोणाच्या डोक्यावर खापर फोडायचं? कोणाच्या डोक्यावर? कोणाच्या? वा वा वा. मला वाटतं ही म्हणजे का पुरस्कार देण्यामागचं प्रयोजन काय हे आत्ताच्या या परिच्छेदावरून आपल्याला कळलेलं आहे. असे अनेक परिच्छेद, असं अनेक गद्य पद्य काव्य त्यांच्या हातून भविष्यामध्ये लिहिलं जावं अशी सर्व नाशिककरांतर्फे या कुसुमाग्रजांच्या नगरीतर्फे आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मी कधी पहिली आयुष्यातली ही पहिली का शेवटची हे मला माहीत नाही, पण अशी मुलाखत घेण्यासाठी तुम्ही मला माझं पामरासी काय थोरपणं, तर त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इतक्या छानपणानं तुम्ही सगळ्यांनी साजरा केला त्याबद्दल धन्यवाद 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 धन्यवाद.